नमस्कार मित्रांनो, के-डी-सी पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत गेली 20 वर्ष क्रिकेटमध्ये आपले योगदान देणारे आणि आपली ओळख निर्माण करणारे. टेनिस क्रिकेटपासून लेदर क्रिकेटपर्यंत मोठमोठ्या टुर्नामेंट खेळून स्वतःच्या स्वतःचा परफॉर्मन्स देऊन आपले नाव लौकिक करणारे असे अनिकेत सर. महत्त्वाचं म्हणजे पेशाने शिक्षक असणारे अनिकेत सर आपल्यासोबत आहेत. अनिकेत सर, आपलं पॉडकास्टमध्ये सहर्ष नमस्कार स्वागत. नमस्कार नमस्कार. तर सर्वप्रथम पॉडकास्टमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? ओंकारने फार नवीन संकल्पना चांगली चालू केल्या. म्हणजे आता ही मुंबई आणि पुण्याच्या प्लेयरांच्यासाठी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे की स्वतःची एक जर्नी एक्सप्लेन करायची, ती आता आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्यासाठी आणि आपल्या या तळागाळातून तो काम करतोय. मला खरंच याचं कौतुक आहे. आणि आमच्यासारख्या खेळाडूंना इथं बोलवून आमची जर्नी ते शेअर करायला सांगतात, जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला त्या गोष्टीचा थोडा काहीतरी उपयोग होईल. ह्याच्यासाठी मी ओंकारचं खरंच आभार मानतो की त्यांना हा प्लॅटफॉर्म सगळ्यांना निर्माण करून दिला आहे आणि असंच पुढं त्याचं कार्य चालू राहू दे. धन्यवाद. आमचा एकच मोटिव्ह आहे की जसजसं जुने प्लेयर्स किंवा नवीन प्लेयर्स आहेत, त्यांची ओळख या आपल्या यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, जे पण सोशल मीडिया असेल, त्यांच्या थ्रू त्यांची जर्नी, त्यांचा स्ट्रगल आणि त्यांची मेहनत ही सर्व प्रेक्षकांसमोर मांडणे आणि त्यातून नवीन प्लेयरांना प्रोत्साहन मिळून टेनिस क्रिकेटमध्ये एक स्वतःची जी ओळख नवीन प्लेयर किंवा त्यामध्ये जे प्रोफेशन त्याला चूज करून पुढं घेऊन चालले, तर त्यांना एक प्रेरणा मिळाली. हा एक आमचा ह्यामागचा हेतू आहे. सुंदर उपक्रम आहे तुमचा असा आत्तापर्यंत सुरुवातीपासून आणि सुरुवातचं क्रिकेट आणि आत्ता क्रिकेट, म्हणजे सुरुवात तुमची एक थोडक्यात सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये कशी झाली? मी वयाच्या 9व्या वर्षापासून क्रिकेट खेळतो. तसं प्रोफेशनल क्रिकेट 20 वर्ष झाले मी खेळतोय. सुरुवातीला माझ्या घरातून विरोध असायचा क्रिकेटला, खूप विरोध असायचा. म्हणजे त्या क्रिकेटसाठी मी अक्षरशः एक दिवस 2 दिवस उपाशी राहिलो आहे आणि बाबांचा मारसुद्धा खाल्ला आहे. पण मला क्रिकेट खेळायला ज्यांनी पुढाकार घेतला आणि ज्यांनी क्रिकेट खेळायला मला प्रोत्साहन दिलं ते माझे बाबाच होते. म्हणजे वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. मग हे नंतर ज्यावेळी म्हणजे मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला लागलो, त्यावेळी त्यांना कळालं की बाबा मुलगा क्रिकेटमध्ये काय करतो. ह्याच्यामुळं प्रोफेशनल क्रिकेट खेळल्यावरच बाबांना कळालं. पण त्याच्या अगोदर फार विरोध होता. पण माझ्या जिद्दीत आणि चिकाटीच्या जोरावर मी आज इथं आहे. बाबांचा सपोर्ट, आईचा सपोर्ट, भावाचा सपोर्ट, बहिणीचा सपोर्ट आणि आत्ता रिसेंटली माझ्या मुलगीचा आणि माझ्या बायकोचा तर सपोर्ट फार मिळतो मला. कारण फार सॅक्रिफाईस करते ती. म्हणजे विचार करायला गेलं तर कुठल्याही बायकोला आवडत नाही की नवरा आपला सुट्टीच्या दिवशी बाहेर जातो सोडून किंवा 1-1, 2-2 दिवस आपल्यापासून दूर राहतो. पण तिनं खूप खरंच सॅक्रिफाईस केलं आहे की आपला नवरा क्रिकेट चांगलं खेळतो आणि तिला देखील प्राऊड फील होते की माझा नवरा क्रिकेट चांगलं खेळतो, त्याच्यामुळे आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे आता पेशानं जसं मी म्हटलं की तुम्ही एक शिक्षक आणि आपलं म्हणजे शिक्षक आपला जो आहे पेशा, तो कंटिन्यू करत तुम्ही क्रिकेटमध्ये पण तुमचं म्हणजे आहे आवड आहे किंवा आता तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळताय, तर दोघांची वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही कसा करताय? ॲक्च्युली ह्याचं श्रेय देईन मी माझ्या कोऑर्डिनेटर दुगाने सरांना आणि चेतन पाटील प्रिन्सिपल सरांना. कारण ते लोक खूप ॲडजस्ट करतात मला माझ्या ड्युटीवर. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की अनिकेत एक चांगला क्रिकेट खेळाडू आहे, पण त्याला कुठं थांबवायचं नाही. त्यांनी शाळेचं जे काम आहे ते त्यांच्या शाळेच्या वेळेत करून घेतात आणि त्यांनी खूप सपोर्ट करतात की हां ठीक आहे, जा खेळायला, काय प्रॉब्लेम नाही. इथं काय प्रॉब्लेम आला तर आम्ही फोन करू, फोनवर तू या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. जरी काय नाही झाल्या तर ड्युटी आवर्समध्ये थोडंसं एक्स्ट्रा थांबून काम करून घेतात. पण ते खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला खेळायसाठी. याच्या अगोदर मी शांतिनिकेतन स्कूलला पण होतो कोल्हापूरला, तिथंसुद्धा मला खूप सपोर्ट मिळायचा खेळायसाठी. म्हणजे जसं सर्वांची लहानपणी क्रिकेट आणि घरी मार हे जसं समीकरण आहे, तशीच तुमची पण सुरुवात होती की म्हणजे लहानपणी पण कितपत घरच्यांना चोरून किंवा घरच्यांना न सांगता क्रिकेट खेळायला जाणं? बऱ्याच गोष्टी अशा केल्यात मी. म्हणजे साधारणतः 2015-16ची गोष्ट आहे. पहिल्यांदा मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलो. त्याच्यानंतर एक रत्नसाई म्हणून ट्रॉफी होती ह्याला रत्नागिरीला. मी आणि एक माझा मित्र होतो. तर आम्ही काय करायचो, नाईट टुर्नामेंट असायची ती. सकाळी ड्युटी करायचो आणि घरी सांगायचो असं असं मित्राच्या घरी चाललो आहे म्हणून. 4 वाजता निघायचो, 7 वाजेपर्यंत रत्नागिरीला पोचायचो, मॅच खेळायचो रात्रभर. तिथून 2 वाजता निघायचो, परत 6ला घरी पोचायचो. अशा गोष्टी केल्यात. पण अशा गोष्टी करत असताना थोडंसं ते खोटं आहे, नाही आहे असं नाही. पण त्या खोट्यामुळं थोडंसं आज काही जे प्रसिद्धी मिळाली आणि
जे काही अनुभव मिळाले, म्हणजे अक्षरशः टू व्हीलरनं जायचो आम्ही. त्यावेळी असं फोर व्हीलर किंवा असा जमाना नव्हता की स्पॉन्सर लोक एवढे पैसे पाठवतो तेवढे पैसे पाठवतो, असा काही विषय नव्हता. पण खरंच ज्या स्पॉन्सरने आम्हाला खेळायला बोलवलं त्यांनीसुद्धा खूप सपोर्ट केला. कोकणात असतील म्हणा, हाफिजभाई ठाकूर असतील म्हणा, समीर नाईक राजापूरचे, खूप यांनी चांगला सपोर्ट दिला आणि आजही त्यांचं तितकंच प्रेम आहे. कारण आजही तिथं कोणतीही टुर्नामेंट असू दे, सगळ्यात पहिल्यांदा फोन मला करतात, "अनिकेत, टुर्नामेंट आहे आणि खेळायला यायला लागते." आणि कधी मी त्यांना पैशाची विचारणा केली नाही आणि ना त्यांनी मला सांगितले की तुला एवढे पैसे देतो आणि तेवढे पैसे देतो म्हणून. म्हणजे बरेच मोठमोठे प्लेयर त्यांच्याकडून खेळून गेले. कृष्णा सर म्हणा किंवा डिंगडॉंगची पूर्ण टीम म्हणा, उस्मान भाईंची टीम म्हणा. पण त्यांच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच आपल्या कोल्हापूरकरांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. इव्हन जास्तच आहे. कारण ते सगळ्यात पहिला प्रेफरन्स कोल्हापूरच्या प्लेयरांना देतात. कारण कोल्हापूरचे प्लेयर इतके इमानदार आणि इतके स्वच्छ आहेत म्हणतात की आम्हाला कौतुक वाटतं कोल्हापूरच्या प्लेयरांचं की ते येतात, खेळतात, त्यांचा खेळ दाखवतात, खाणं-पिणं करतात आणि जातात. कधी एवढेच द्या, तेवढेच द्या असा काही विषय नसतो त्यांचा. म्हणजे प्रेक्षकांशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे कोल्हापूर प्लेयरांची. हो, हो, हो. हे म्हटलं तर नक्की, वावगं नक्की. ठरणार नाही. म्हणजे हे किरणदादा खतकरांच्यापासून चालून आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी किरणदादाची टीम कोकणात जायची त्यावेळी मुंबई पुण्याची टीम विचारायची, किरणच्या टीम ज्या गटात आहे त्या गटात आमची टीम टाकू नका. आणि आजही तेच आहे. म्हणजे आज नितीनचं नाव आहे, आमचं नाव आहे, संदीपचं नाव आहे. ह्या नावाची चर्चा सातत्यानं कोकणात होत असते. आणि आज खरोखर मला सांगावंच आहे की कॉमेंटेटर आपले जे आहेत, जयेश असतील, आर्य असतील, चंदू शेट्टी सर असतील, मनोज बेल्लेकर सर असतील, या लोकांनी खेळाडूंना इतकं मोठं केले ना, या कॉमेंटेटरांच्यामुळंच आज खेळाडू घडलेत आणि त्यांची नावं घरापर्यंत गेल्यात लोकांच्या. बरोबर, बरोबर. कारण या लोकांनी जर त्या प्लेयरची माहिती सांगितली नसती आणि त्या प्लेयरचा बायोडाटा सांगितला नसता तर आज अनिकेत माने कोण आहे हे कुणालाही माहिती झालं नसतं. बरोबर. म्हणजे जसं आज सोशल मीडियावरती आपण बघतोय रील फेमस होत आहेत. हो, हो, हो. त्या रील मागचा आवाज हा पण तितकाच तितकाच महत्त्वाचा महत्वाचा आहे. असतो. ज्याच्यामध्ये प्लेयरची रील ही म्हणजे हजारो आणि लाखो लोक बघतायत. डेफिनेटली. तर आता आपण आज अशा सीझनच्या एंडला भेटतोय जिथं आपलं आज टेनिस क्रिकेट आपण बंद केलंय आणि एक रेनी सीझन म्हणजे एक ऑफ सीझन आपण म्हणतो एक टेनिस क्रिकेटसाठी. तर हा आजचा दिवस कसा जातोय तुमचा की तुम्ही रबर बॉल पण खेळायला चालू केलेला आहे? क्रिकेटरचा फक्त सीझनच थांबलेला असतो. क्रिकेट खेळणं थांबलेलं नसतं. म्हणजे आजही मी पहाटे 5:30ला उठतो. माझा दिनक्रम 5:30ला उठतो. ग्राउंडवर जातो. 1 तास एक्सरसाइज करतो. 2 तास प्रॅक्टिस करतो. परत घरी येतो. घरातला आवरतो. मुलीशी थोडा वेळ स्पेंड करतो. परत स्कूलला जातो. 10 ते 5 स्कूल आवरल्यानंतर 5 वाजता परत मुलीला घेऊन मी ग्राउंडवर जातो. तिच्यासोबत टाईम स्पेंड करतो ग्राउंडवर. म्हणजे तिलासुद्धा आत्ता वयाच्या 3-3.5 वर्षाची आहे ती. तिलासुद्धा क्रिकेटची खूप आवड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती लेफ्टी बॅट्समन आहे आणि स्मृती मानधनाचे व्हिडिओ बघत असते नेहमी. त्यामुळं तिच्यासोबत पण टाईम स्पेंड करायला आणि ग्राउंडशी नाळ जुळलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या 24 तासातले साधारणतः एक 10 तास तर माझे 100% ग्राउंडवर जातात. आता आपण लाईव्हच्या माध्यमातून बघत असतो की तुम्ही जर खेळताय तर ते प्रत्येकाच्या मोबाईलवरती, प्रत्येकाच्या टीव्हीवरती घरातून पाहता येतं. मग तुमचा असा एक अनुभव काय असेल घरच्यांच्या बाबतीत की तुमची मॅच चालू आहे आणि ते लोक घरी बघतायत आणि तुमचा परफॉर्मन्स ते लाईव्ह मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती बघतायत? सांगायचं झालं तर रिसेंटली पहिली KPL आपली झाली कोल्हापूर प्रीमियर लीग. त्याच्या अगोदर आपल्या बावड्याच्या ग्राउंडवर 5 टुर्नामेंट होतात. म्हणजे साधारणतः DY पाटील चषक होती. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीराजे, डोगराज चषक, अशा 5 टुर्नामेंट होतात. आणि त्या 5ही टुर्नामेंटमध्ये मी एकही रन काढली नव्हती. एकही रन काढली नव्हती. म्हणजे 5ही टुर्नामेंटला 0वर आऊट झालेलो. म्हणजे हे सांगायला मला काही हेजिटेशन होणार नाही. कारण स्ट्रगलिंग पिरियड काय असतो तो मी अनुभवला. कारण नाही म्हणजे यात माझी चूक होती. 6 महिने मी प्रॅक्टिसच केलं नव्हतं. ग्राउंडवर गेलो नव्हतो थोडंसं कामाच्या टेन्शनमुळं आणि ह्याच्यामुळं. पण ज्यावेळी KPL ची अनाऊन्समेंट झाली पहिल्या KPLची, त्यावेळी एक मित्र होता माझा. म्हणजे त्या मित्रानं अक्षरशः मला असा सल्ला दिला की सर तुम्ही क्रिकेट बंद करा आणि तुमच्या कामावरती फोकस करा. ते वाक्य इतकं लागलं माझ्या मनाला. आजही अंगावर माझ्या काटा येतोय. थोडंसं विचार केला की बाबा खरोखर आपलं क्रिकेट संपलंय का? आज आपण 18 वर्ष म्हणजे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 15-16 वर्ष झालं आपण ह्या क्रिकेटसाठी एवढं झगडतोय आणि एखाद्यानं आपलं असं मूल्यांकन करणं कितपत योग्य आहे? म्हणजे 15 वर्षाची मेहनत 5 मिनिटाच्या त्या एका वाक्यावर संपू शकते का? तर नाही संपू शकत. मग मी 2 दिवस विचार केला या गोष्टीवर
आणि लिटरली म्हणजे रिसेंटली माझं लग्न झालेलं. मी माझ्या मिसेसशी चर्चा केली. म्हटलं असं असं आहे आणि तुला काय वाटतंय? तिनं मला उलटा प्रश्न विचारला, की तुम्हाला काय वाटतं? मग मी म्हटलं मला नाही वाटत. मी म्हटलं मी मेहनत केली तर 100% मी सक्सेस घेईन म्हणलं. करा चालू म्हणली. तिथून तिनं जे मला सपोर्ट करायला चालू केली. मग मी साधारणतः माझ्या आयुष्यात कधीच एवढा मी एक्सरसाइज केला नव्हता. पण त्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये मी सकाळी 5ला उठायचो. साधारणतः 5-6 किलोमीटर रनिंग करायचो, 2 किलोमीटर सायकलिंग करायचो, परत प्रॅक्टिस करायचो. म्हणजे माझ्या फिटनेसवर खूप काम केलं मी. कारण माझा फिटनेस फार कमी पडत होता. काम केलं, KPL खेळायसाठी उतरलो. त्याच मित्रानं मला त्याच्या टीममध्ये घेतलं. म्हणजे ज्या मित्रानं मला सल्ला दिलेला की थांब म्हणून, त्याच मित्रानं माझ्यावर विश्वास दाखवला. त्याचं नाव साहिल मोमीन. तो माझा कॅप्टन पहिला. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की बाबा हां खेळ, काय तुला खेळायचं आहे ते खेळ. ही शेवटची संधी आहे तुला प्रूव्ह करायची. आणि योगायोगानं म्हणजे ह्या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणतात, तो हा प्रकार. पण मी कष्ट करत असताना मी कधीच विचार केला नाही की मी KPLला जाईन आणि मी मॅन ऑफ द सिरीज घेईन किंवा मॅन ऑफ द मॅच मिळेल किंवा हे मिळेल. मला फक्त स्वतःला मला प्रूव्ह करायचं होतं की अनिकेत माने गेली 15-16 वर्ष झालं क्रिकेट चांगलं खेळतोय आणि तो चांगलंच खेळेल. पहिल्या KPLला पहिल्याच मॅचला मी 48 रन्स केल्या. दुसऱ्या मॅचला 49 रन्स केल्या. मग अशा ती टुर्नामेंट इतकी माझी सफल गेली. आणि एक त्या टुर्नामेंटचा किस्सा तुम्हाला सांगतो. एक मॅच होती, साधारणतः सेमीफायनलची मॅच असेल. 12 बॉलला 13 रन्स पाहिजे होत्या जिंकायला. मी पूर्ण टुर्नामेंटमध्ये मी ॲज अ ऑलराऊंडर म्हणूनच खेळतो, पण पूर्ण टुर्नामेंटमध्ये एकही बॉल टाकला नव्हता मी. पण 12 बॉलला 13 रन्स पाहिजे असताना टीम सगळी एकत्र आली, चर्चा करत होती की हा बॉलिंग टाकू दे, तो बॉलिंग टाकू दे. साहिल मोमीन आला. साहिल मोमीननं सगळ्यांचं ऐकलं. मला म्हणले आणखी हे घे बॉल आणि टाक जा. मी म्हटलं साहिला मी टुर्नामेंट टाक जा रे तू बिंदास, म्हटले काही अडचण नाही. तर म्हणजे प्राऊड मुमेंट आहे हे तो की त्या ओव्हरला मी 1च रन देऊन 2 विकेट काढलेल्या आणि ती मॅच आम्ही 13 रनची मॅच आम्ही 9 रन्सनं जिंकलेली. म्हणजे तो फार मोठा प्राऊड मुमेंट होता. आणि दुसरा म्हणजे मला जो KPLला मॅन ऑफ द सिरीज मिळाला, म्हणजे पहिला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी KPLचा मी आहे. म्हणजे हे फार मोठं प्राऊड मुमेंट आहे माझ्यासाठी. आणि त्यावेळी खूप माझ्या घरच्यांना पण छान वाटलं, बायकोला छान वाटलं. म्हणजे खूप म्हणजे बऱ्याच जणांनी सपोर्ट दिला आणि बऱ्याच जणांनी अक्षरशः मला तिथं खांद्यावर घेऊन नाचले आमच्यातल्या लोकांनी. म्हणजे एक खेळाडू म्हणून त्यावेळी खरंच खूप चांगलं जगलो मी तो दिवस. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही म्हटला की तो बॅड पॅच येत असतो, त्या बॅड पॅचमध्ये अनेक विचार मनात येत असतात की आपण इतकं वर्ष क्रिकेट खेळतो, इतकं वर्ष क्रिकेटला दिली, त्यानंतर पण आपल्यावर हा क्वेश्चन येत असेल तर कुठंतरी अनिकेत माने संपलाय का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. त्याला एक तुमच्या डेडिकेशन आणि तुमचं जे कष्ट आहे ते घेऊन त्याला तुम्ही एक चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि एक कमबॅक करून तुम्ही कोल्हापूर प्रीमियर लीगचं पहिलं सीझन जो आहे त्याचा एक ऑलराऊंडर हा पुरस्कार तुम्हाला मिळाला. त्याबद्दल म्हणजे एक तुम्ही उदाहरण सेट करून दिलं की जर मेहनत, डेडिकेशन आणि आपला जर कष्ट असेल तर यश हे नक्की यशाला गवसणी घालताच येते. 100%. तुम्ही कष्ट करत गेला, फळाची अपेक्षा नाही केलं तर देणारा तो आहे. बरोबर. आणि क्रिकेट खेळ असा आहे की खेळाला जर देव मांडला तर तो खेळ इतका मोठा करतो तुम्हाला, पण खेळाच्या वर कोणी कुणाला मांडला तर तो खेळ इतका खाली घेऊन जातो की परत तो खेळाडू आयुष्यात उठूच शकत नाही. म्हणजे हे पण मी बऱ्याच प्रामाणिकपणा, कुठल्याही गोष्टीत प्रामाणिकपणा हेच सगळ्यात मोठं साधन आहे. म्हणजे एक दिवसात तुम्हाला लोक डोक्यावर घेतील पण आणि एका क्षणात तुम्हाला झिरो पण आणि जमिनीवर पण पाडतील लोक. तुमच्या स्वभावातील जर वर्णन करायचं झालं तर 3 शब्दात कसं सांगू शकाल की तुमचा काय स्वभाव राहतो मॅचमध्ये, ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड? तसं सांगायला गेलं तर माझा स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव आहे. म्हणजे मला असं ओटात एक आणि पोटात एक कधीच जमत नाही आणि जमलंही नाही. कारण मी फार स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. जे तोंडावर आहे हे बाबा मला पटत नाही पटत तर नाही पटत, मग भले कोणी असू दे समोर. ती चुकीची गोष्ट आहे ती चुकीचीच गोष्ट आहे आणि जी बरोबर आहे ती बरोबरच गोष्ट आहे. या स्वभावाचा मी माणूस आहे. पण एक आहे की एखादी गोष्ट जर मनात घेतली तर ती 100% पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न मी 100% करतो तिथं. म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे, माझ्या लाईफमधली जीवन जगताना असू दे किंवा क्रिकेटचे असू दे किंवा स्कूलचे असू दे.
बरोबर. म्हणजे जे अनिकेत माने आपल्याला ग्राउंडवर दिसतो, तो पूर्ण डेडिकेशनच दिसतो, की तो 100% आपल्या टीमला जिंकायचा प्रयत्न करेन आणि फक्त जिंकणारच नाही, पूर्ण जे बाकीचे 10 प्लेयर आहेत त्यांना सोबत घेऊन जो जिंकण्याचा प्रयत्न आहे तो प्रामाणिकपणेच करेल. एकच फक्त अनिकेत माने हा प्रामाणिक पर्सनॅलिटीचा माणूस आहे. हां, तो सर्वांना माहितीच आहे. अशा माणसांचा जरा राग येतो बऱ्याच लोकांना. जी लोकं सरळ बोलत असतात त्यांचा हां. थोडासा राग हो, असतोच, हो. की त्यांचं कसं, की जे आहे ते समोर बोला. 1-2 मिनिटासाठी तुम्हाला वाईट वाटेल, समोरच्याला वाईट वाटेल, राग येईल. पण जे आहे ते पण ही कॅपॅसिटी माझ्या इकडे समोरच्यानं सांगितल्यानंतर ते मी ॲक्सेप्ट करतो. हां, बाबा हे तुझं चुकतंय. बरोबर, बरोबर. हां. आय कॅन ॲक्सेप्ट इट. कारण तो माझा ड्रॉबॅक सांगत असतो. कारण मला ते बरोबर, परत बरोबर, सुधारायचं आहे. बरोबर. म्हणजे आपण एक गुड लिस्नर पण असलं पाहिजे. याचं एक 100%, उत्तम 100%, उदाहरण आपल्या समोर आज 100%, आहे. 100%. आज आपण के-डी-सी पॉडकास्टमध्ये आलात, तर आज असं नवीन लोकांना काय एक सांगायला तुम्हाला आवडेल किंवा काय लोकांना ऐकायला मिळेल आज नवीन? साधारणतः म्हणजे ज्यावेळी मी प्रोफेशनल क्रिकेट चालू केलं, त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी आणि फार डिफरंट आहे. म्हणजे त्यावेळच्या ज्या बॅट्स होत्या, त्यावेळचे जे बॉल होते, आत्ताच्या ज्या बॅट आहेत, आत्ताचे जे बॉल आहेत, म्हणजे त्यावेळी जो प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध नव्हता, तो आम्ही अक्षरशः म्हणजे ग्रास्प करायचो. हां, बाबा इथं तो चान्स मिळाला आहे, तर तो खेळायचा. तो तिथं आपली जागा पक्की करायची. जर आपण इथं खेळलो तरच आपल्याला परत चान्स भेटत जाईल. आणि आज काय झालंय, की आज सगळा सेटअप तयार आहे. तरीही काही मुलांना म्हणण्यापेक्षा खेळाडूंना तो कॅच करता येत नाही आहे किंवा ग्रास्प करता येत नाही आहे. आणि अशा लोकांनी थोडंसं मेहनतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता जो काही ट्रेंड चालू आहे ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, हे थोडंसं कुठं तर म्हणजे थांबायला पाहिजे. म्हणजे याचा मी विरोधक नाही आहे. असतं म्हणजे काही ग्रामीण भागातल्या खेळाडूंना वाटतं, की शहरी भागातली मुलं आल्यानंतर आम्ही जिंकू शकत नाही. तुम्ही जिंकायसाठीच जर खेळणार असला, आपल्या महाराजांनी जर त्यावेळी विचार केला असता, की माझी फौज एवढीच आहे आणि मुघलांची फौज एवढी आहे, तर मी नाहीच लढलो असतो, तर मग काय झालं असतं? मग ही तुलना पण बरोबरच आहे. कारण आजच्या ज्या प्लेयर आता म्हणजे आमचं जर उदाहरण द्यायचं झालं, तर त्यावेळी किरणदादाची टीम एवढी स्ट्राँग असायची. आविदा असायचे, पिंटू शिकलगार असायचे, संजय होगाडे, सुधीर उल्पे, योगेश कळंत्रे. म्हणजे आम्हाला कधी एकदा त्यांना बॉलिंग टाकून आउट काढीन व्हायचं. 6 मारायचे आम्हाला. नाही असं नाही. पण बऱ्याच वेळेला आम्ही त्यांना आउट काढलंय. आम्ही त्यांच्या अगेन्स्ट जिंकलोय मॅचेस. जर आम्ही त्यावेळी हा विचार केला असता, तर आज आम्ही कुठंच तुम्हाला दिसलो नसतो. म्हणजे समोर कोणीही असू दे, एक लढायची एक जिद्द ही जिद्द मनात आपल्या पाहिजे मनात आणि पाहिजे. क्रिकेट मोठं ठेवायला पाहिजे. बरोबर. क्रिकेटपेक्षा कुणीही मोठा नाहीये. मोठं नाहीये. बरोबर. आता आपण जर बघायला गेलं तर तुमचं सुरुवातीला तुम्ही थोडा घरच्यांचा एक फोकस असायचा, की आपला मुलगा कुठेतरी क्रिकेटमध्ये करियर न करता एक कुठल्यातरी चांगल्या नोकरीवर किंवा चांगल्या एक उद्योगधंद्यामध्ये सेट व्हावा. ठीक आहे अनिकेत, आता काय या क्रिकेटमध्ये आता काय करू शकतो का? इंडियासाठी खेळू शकतो का? लेदरमध्ये आपण ट्राय करू शकतो का? असा कुठला एक टर्निंग पॉइंट ठरला, ज्याच्यामध्ये त्यांच्या मनात पण तुमचा क्रिकेटचं स्किल त्यांना थोडंसं नोटीस झालं आणि त्यांनी पण सपोर्ट करायला चालू केला. थोडं क्रिकेटची जर्नी सांगायची झाली तर माझी फार मोठं स्ट्रगल केलं मी क्रिकेटसाठी. म्हणजे ज्यावेळी मी 11वी-12वीला होतो त्यावेळी जयसिंगपूर कॉलेजला अंडर 19ला क्रिकेट खेळलो. सी.के. नायडूच्या सिलेक्शन ट्रायलसाठी माझं सिलेक्शन झालेलं. हे घरात माहिती नव्हतं. सिलेक्शन ट्रायलला जाऊन आलो, पण थोडंसं त्यावेळी गॉडफादर म्हणायचे प्रत्येकाचे असायचे, डोक्यावर हात असायचा, तर तेच खेळत होते. त्यावेळी कसं वशिलेबाजी खूप चालायची. म्हणजे सॉरी मी ऑन माईक बोलतोय हे, पण ही रिॲलिटी होती. मग थोडंसं पोलीस भरतीचा विचार डोक्यात घेतला आणि खरं त्याच्यासाठी स्पोर्ट्स कोटा होता. मग काय विचार केला, की आता सिनियर कॉलेजला कसंही गेलो आहे आपण, NCC झालेलं माझं. मग एक युनिव्हर्सिटीचं लेबल जर लागलं, तर त्याचा फायदा कुठं तर होईल म्हणून शाहू कॉलेजला मी ॲडमिशन टाकलं आपल्या सदर बाजारमधल्या. तर सकाळी मी 6च्या ट्रेननी यायचो, कॉलेज करायचो, 10 ते 2 प्रॅक्टिस करायचो आणि 2 वाजता डी-मार्टला मी सर्व्हिस केल्या सासने मैदान ग्राउंडच्या. 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत तिथं सर्व्हिस केली. माझ्या मामासोबत मी 10:50च्या ट्रेननी जायचो. मामा रुकडीत उतरायचा. मी जयसिंगपूरच्या स्टेशनवर उतरून तिथून एक माझ्या बाबांची गाडी होती TVS सुझुकी नाव 9104 नंबरची. त्या गाडीनं मी 12 वाजता घरी जायचो आणि 12 वाजता आई मला जेवणाचं ताट द्यायची. म्हणजे हा स्ट्रगल माझा युनिव्हर्सिटी खेळायसाठी होता. म्हणजे
अक्षरशः माझी आई डोळ्यातून पाणी काढायची, की माझं पोरगं सकाळी 6ला जातं आणि 12 वाजता घरी येऊन जेवतं. दुपारचं जेवण माझा मित्र रोहन म्हणून होता तिथलाच, तर तो माझं जेवण आणायचा दररोजचं दुपारी. म्हणजे त्या पण मित्राचं खूप आभार मानेन मी. त्यानं पण खूप सपोर्ट केला मला क्रिकेटसाठी. म्हणजे त्यानं जर दुपारचं जेवण दिलं नसतं, तर माझी एनर्जी तेवढी राहिलीच नसती. मग ह्या सगळ्या गोष्टी परत युनिव्हर्सिटी खेळायसाठी संभाजी पाटील सर, राहुल देसाई सर जे आज हयात नाही आहेत, त्या सरांनी खूप प्रयत्न केला आणि त्यावेळी मी युनिव्हर्सिटी त्याच्यामुळे मी युनिव्हर्सिटी खेळू शकलो. मग आत्तापर्यंत कोणकोणत्या मोठ्या टुर्नामेंट तुम्ही थ्रू आउट पश्चिम महाराष्ट्र असेल, लेदरमध्ये असेल किंवा टेनिसमध्ये असेल, अशा कोणकोणत्या टुर्नामेंट तुम्ही खेळलाय? लेदरमध्ये युनिव्हर्सिटीचे ऑफकोर्स खेळलोच आणि कराडला एक टुर्नामेंट होती. म्हणजे त्या टुर्नामेंटला साधारणतः पहिल्या मुंबई इंडियन्सचा जो स्क्वॉड होता, पिनल शहा, त्याच्यानंतर धीरज जाधव सर वगैरे हे सगळे होते. त्यांच्या अगेन्स्ट आम्ही खेळलो आणि तिथं आम्ही फायनल जिंकलेली. विनायक भुई, अमोल कुंभार, हे सतीश मगदूम वगैरे हे सगळे आम्ही लोकं होतो तिथं. ती टुर्नामेंट आम्ही जिंकलेली. म्हणजे त्यावेळी लेदर बॉलला 11,000 बक्षीस होतं त्यावेळी आणि अमोल कुंभारने ती टीम गेलेली. तिथं आम्ही ती सगळ्यात पहिल्यांदा टुर्नामेंट जिंकलेली. टेनिसचं बघायला झालं तर सगळ्यात मोठी टुर्नामेंट सगळ्यात पहिल्यांदा खेळली होती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. म्हणजे साधारणतः त्या टेनिस क्रिकेट .in ज्यावेळी हयात आलं, त्यांनी जे सुरुवात केली, त्यावेळी ती टुर्नामेंट फार मोठी झालेली आणि त्या टुर्नामेंटला खेळलो आणि त्या टुर्नामेंटला किरण पवार नावाचा बॅट्समन आहे रायगडचा. त्यांनी मला 1 ओव्हरला 19 रन्स केलेल्या. ते आम्ही मॅच 10 रन्सने हरलेलो. संदीप मकवाना आणि जावेद संधीने बॅटिंग खूप चांगली केलेली त्या टुर्नामेंटला. मग तिथून जी जर्नी चालू झाली आमची टेनिस क्रिकेटमधली, ते आज तागायत आम्ही त्या जसे की तुम्हाला सांगितलं, हाफिजभाई ठाकूर असतील, बिलाल भाई असतील किंवा समीर नाईक असतील, या लोकांच्यामुळं आज खूप आपल्याला तिथं टुर्नामेंट खेळायला मिळतात. परत त्यांच्यामुळं आपल्याला आपल्या इकडचे बरेच प्लेयर तिकडं नावारूपाला आलेले आहेत. प्रतीक पाटील म्हणा, अवधूत म्हणा, जलसिंग म्हणा, हे लोक. काही प्रेक्षकांचे पण काही प्रश्न आहेत जे डायरेक्ट पॉइंट होत आहेत एखाद्या प्रोफेशनल प्लेअरसाठी, की हा प्लेयर किंवा टेनिसमध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढा पैसा मिळतो किंवा एखाद्या टुर्नामेंटला एवढं मानधन घेतलं जातं, मॅचवरती मानधन घेतलं जातं, टुर्नामेंटवरती मानधन घेतलं जातं. तर असं तुम्हाला असं काय वाटतं, की यातून किती पैसा एखादा प्रोफेशनल प्लेयर मिळवू शकतो किंवा स्वतः ह्याच्यातून किती, म्हणजे याच्यावर एक टेनिसमध्ये पूर्ण आपला उदरनिर्वाह चालेल, की याच्या टेनिस ॲज अ प्रोफेशनल खेळत असताना याला एक जोड धंदा किंवा दुसरी नोकरी आपण केलीच पाहिजे, तरच आपला कुठंतरी आपणाला त्याचा फायदा होईल. क्रिकेटसोबत तुम्ही तुमचं करिअर पण बघितलं पाहिजे. क्रिकेट इज द जंटलमन्स गेम. म्हणजे तो ज्या पद्धतीचा खेळ आहे, तो खेळ तुम्ही प्रामाणिक राहिला तर तो खेळ तुम्हाला डोक्यावरच घेतो. पण त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं उदरनिर्वाहाचं साधन पण बघितलं पाहिजे. हां, क्रिकेट जर तुम्हाला सर्वस्वी क्रिकेटच खेळायचं असेल, तर तुम्हाला आज पुण्या-मुंबईच्या लेवलला जे क्रिकेट आहे, म्हणजे डिंगडॉंगची टीम असेल, रायगडची टीम असेल, त्याच्यानंतर उमर 11 टीम असेल, आज दिल्लीची टीम, दिल्ली धमाका टीम आल्या. हे जे प्लेयर आहेत, त्या लेवलच्या प्लेयरांच्या बरोबर जर तुम्हाला खेळायचं असेल किंवा त्या लेवलला जायचं असेल, तर तुम्हाला मेहनत करणं गरजेचंच आहे आणि त्या पद्धतीच्या टुर्नामेंट खेळणं गरजेचं आहे. त्या आपल्या इकडच्या मुलांना मिळत नाहीत. त्याचं एक म्हणजे रिझन सांगतो, बी फ्रँकली बोलतो मी, की आपल्या इथल्या खेळाडूंचा प्रॉब्लेम काय आहे, की एखादा खेळाडू जर चांगला खेळत असेल, तर त्याला ते बॅक नाही करत. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, की हा माझ्यापेक्षा मोठा झाला तर, याचं नाव माझ्यापेक्षा झालं तर. म्हणजे मी माझ्या 20 वर्षाच्या जर्नीमध्ये साधारणतः 12 वर्ष हेच भोगले. अलीकडच्या 12 वर्षात मी हेच भोगले. म्हणजे मध्यंतरी संत बाळूमामा चषक मुंबईला झाला. आपले समीरभाई कुरेशी शाहूवाडीचे आहेत, पोलीस पाटील आहेत, फार रॉयल माणूस आहे. म्हणजे त्या माणसाचा मी आभार मानेन. मला त्या माणसानी म्हणजे माझी आणि त्याची फेसबुकला ओळख झालेली. असं त्यांनी फेसबुकलाच माझे व्हिडिओ बघत होते. त्या लेवलची टुर्नामेंट ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये खेळवलं. आम्ही ती सेमीफायनलला हारलो. पण त्या माणसानं जो माझ्यावर विश्वास दाखवला, म्हणजे मुंबईतलं क्रिकेट काय असतं आणि आपल्या इकडचं क्रिकेट काय असतं, फार फरक आहे. तर त्याची एक रील मला त्या 24 चॅनलवाल्यांनी पाठवली आणि ती माझ्या एका मित्राने ग्रुपवर टाकली. तर त्याच्यात अर्जित सोळशे नावाच्या मित्रानं माझ्या एक कमेंट टाकली, की आणि मुकेश शिंदे नावाच्या मित्रानं कमेंट टाकली, की कुणाच्याही कुबड्या हातात न घेणारा खेळाडू, ज्याचा कुणाला म्हणजे ज्याच्या
कुणालाही सपोर्ट नाही, कुणाचाही सपोर्ट नाही, स्वतःच्या जीवावर आज एवढ्या मोठ्या लेवलला खेळतो क्रिकेट. म्हणजे हे माझ्या बाबतीत घडले. कारण मी म्हणत नाही असं कुणी मला सपोर्ट केला नाही, पण म्हणजे माझा बघण्याचा दृष्टिकोन तो आहे याकडं, की आपल्यातला एखादा खेळाडू मोठा होतोय ना, तर त्या खेळाडूला त्यांनी पुश करायला पाहिजे, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळवायला पाहिजेत. आता लास्ट इयरच्या 2 वर्षाच्या ह्याच्यात बघितलं तर अवधूत पाटील फार चांगलं क्रिकेट खेळतोय, पण अवधूतला म्हणावं तसा प्लॅटफॉर्म मिळालाच नाही. ग्रामीण भागातलं क्रिकेट खेळणं आणि त्या लेवलचं क्रिकेट खेळणं, आज मी हे बोलू शकतोय कारण मी पुण्याला प्रहार ट्रॉफी खेळून आलो, जयसिंगपूरला पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलो. म्हणजे त्या लेवलचे जे बॉलर आहेत की तुम्ही ग्रामीण भागातल्या बॉलरांच्या सोबत कसे खेळताय आणि त्या लेवलच्या बॉलरांच्या सोबत कसं खेळताय हे मॅटर करतं. तुम्ही पहिल्या 2 मॅचला मस्त 50-50 आणि 60-60 रन्स करताय, पण जी मॅच विनिंग असती, क्वार्टर फायनलची मॅच, सेमीफायनलची मॅच किंवा फायनलची मॅच, तर त्यामध्ये तुम्हाला एक चांगली इनिंग करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणं गरजेचंच आहे. आणि आज आपल्या कोल्हापुरात म्हणजे मी ओंकारचा आभार मानेन की त्यानं KDC लाईव्ह चालू केलं, त्याच्यामुळं आपल्यातले बरेच ग्रामीण भागातलं टॅलेंट आज दिसायला लागलं आहे. नाहीतर तीच ठराविक चेहरे, तीच ठराविक नावं आज नावारूपास आलेली तीच खेळत होती. म्हणजे मी त्यांच्यावर ब्लेम नाही करत आहे, पण जे लोक आता आज क्रिकेट इमानदारीने खेळतात, कोल्हापुरातल्या माझ्या सगळ्या सिनियर प्लेयरांना विनंती आहे की त्यांनी त्या पोरांना पुश केलं पाहिजे. बरीच नावं आहेत. म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीला पण तुम्ही बघितलं असाल, जयसिंगपुरात आटपाडीला बघितलं असाल, किंवा ठराविक लोक कोकणात जाऊन खेळतात. तर कंटिन्यू सातत्यानं ह्या मोठ्या टुर्नामेंट खेळणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ISPL सारखा प्लॅटफॉर्म भेटू शकतो. कारण ISPLचं मूल्यांकन कशावर होतं? यूट्यूबवर, तुमच्या खेळावर आणि तुमचे जेवढे व्हिडिओ दिसतात. आज हे सोशल मीडिया इतकं पॉवरफुल झालेलं आहे, तुमची ओळख म्हणजे 50% ओळख तुमची ही रील्सद्वारे केली जाते. आज एखाद्या स्पॉन्सरचा जर फोन आला, अनिकेत 2 प्लेयर घेऊन ये खेळायला, तर ते हां ठीक आहे, मी नावं सांगितल्यानंतर पहिला प्रश्न असतो त्याच्या 2-3 रील मला पाठव. मग याचा अभाव आपल्याकडं होता. मला एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. रायगड प्रीमियर लीग ज्यावेळी चालू झाली, म्हणजे रायगड प्रीमियर लीगच्या अगोदर ठराविकच रायगडमधले प्लेयर दिसायचे त्या वरच्या लेवलला. अजित मोहिते दादा म्हणा, योगेश पेनकर सर म्हणा, उस्मान पटेल सर म्हणा, किंवा अंगद पाटील म्हणा, हे लोक दिसायचे. पण आज रायगडचा सगळ्यात लहानातला लहान खेळाडू ऋतिक पाटील म्हणा, करण मडवी म्हणा, हे का दिसायला लागले? तर त्या लेवलचं प्लॅटफॉर्म तिने तिथं उपलब्ध केला, त्या लेवलचं यूट्यूब तिने तिथं घेऊन गेले, त्याच्यामुळे ती पोरं आज उदयावर आले आणि आज त्या लेवलचं क्रिकेट खेळतात. आणि हेच काम ओंकार करायचा प्रयत्न करतो. सांगरूळची टुर्नामेंट, बंटी पाटील टुर्नामेंट, बावड्यातल्या 2-3 टुर्नामेंट त्यांनी चांगल्या कव्हर करतोय. त्याचं कॅमेरा वर्क खूप चांगला आहे, ब्रॉडकास्टिंग चांगला आहे. त्याच्यामुळं बऱ्याच ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आज चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि बऱ्याच जणांची नावं बऱ्याच जणांना माहिती झाल्यात की बाबा हा अमुक गावचा प्लेयर चांगला खेळतोय, त्याला घ्यायला पाहिजे टीममध्ये. नक्कीच तुमचा असाच सर्वांचा आशीर्वाद आणि सपोर्ट ओंकारच्या मागे राहू. आणि त्याचे जे प्रयत्न चाललेत, एक कोल्हापूरमधून जे आपण टेनिस क्रिकेट पुढे घेऊन जायचं आहे, नवीन प्लेयरांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, असंच त्याच्या प्रयत्नांना यश येऊ, असं एवढंच मी तुमच्याकडं एक आशीर्वाद तुमचा असाच राहू. मी सुद्धा तुमच्या चॅनलच्या आणि या पॉडकास्टिंगच्या माध्यमातून सगळ्याच ऑर्गनायझरना विनंती करतोय की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढ्या काही टुर्नामेंट होतात, आणि एक त्याचा स्वभाव आहे की एवढेच पैसे पाहिजेत आणि तेवढेच पैसे पाहिजेत असं त्याचं नसतं. त्याची कामाची भूक फार मोठी आहे. जशी एका बॅट्समनला रनांची भूक असते, तशी त्याला कामाची भूक फार मोठी आहे. त्यामुळं जेवढ्या काही टुर्नामेंट होतील तेवढ्या टुर्नामेंटला KDC लाईव्ह हे यूट्यूब चॅनलचं लाईव्ह ठेवा, असं माझे सगळ्यांना विनंती आहे. कारण आपल्यातलंच पोरगं मोठं व्हायला लागले, त्या लेवलला जाऊ दे, त्याशिवाय आपल्यातली पोरं त्या लेवलला दिसणार नाहीत. असा एक लाईव्ह ब्रॉडकास्ट चॅनल चालवतोय ज्याच्यामध्ये कुठल्याही टुर्नामेंटचं काही एस्टिमेट मागितलं असेल, तर जर बजेट नसेल तर हा स्वतः मॅनेज करून आणि स्वतः ब्रेकअप सांगतोय तो की मला आता एका दिवसासाठी एवढं मला कॅमेरा वर्कसाठी जातात, एवढं मला लाईव्ह वर्कसाठी जातात, एवढं माझ्या ऑपरेटिंगसाठी जातात. तर हे पूर्ण सांगून मला एवढे राहत आहेत असं सांगणारा ओंकार असा पहिला माणूस असेल जो लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करतोय. नाहीतर बाकी आपण मोठमोठे ब्रँड्स आहेत, मोठमोठे चॅनल्स आहेत,
त्यांना आपण विचारू शकत नाही, की तुम्ही एवढे पैसे घेताय, पण एवढं हे थोडंसं आम्हाला ओव्हर रेटेड वाटते वगैरे, हे आपण त्यांना विचारू शकत नाही. पण ओंकारच्या बाबतीत तो स्वतः सांगतोय, की माझं एवढं-एवढं इथं कट होत आहेत, एवढं याला जात आहेत, एवढं त्याला जात आहेत आणि मग मला थोडं यातलं राहत आहेत. हे म्हणून पहिला तुम्हाला म्हटलं नाही काय, कोणत्याही गोष्टीशी प्रामाणिक राहिला तर ते काम तुम्हाला 100% मोठं करतं आणि आज ओंकार त्याच पाथवर आहे. 100% येत्या 2-3 वर्षात ओंकार फार मोठा होईल, माझा विश्वास आहे. कारण म्हणजे मी आश्वस्त करतो, की माझ्या भागात जेवढ्या टुर्नामेंट होतील मोठ्या, मी त्या ऑर्गनायझरांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करीन, की ह्या पोरग्याला हे काम देऊया. कारण त्या पोरग्याचं काम चांगलं आहे, त्याचं कॅमेरा वर्क चांगला आहे, कॅमेरा क्वालिटी चांगली आहे, चॅनेलची व्ह्यूशिप चांगली आहे. म्हणजे होऊ शकतं, असं काय होऊ शकत नाही. KDC लाईव्ह हे ब्रँड पण होऊ शकतं. आता थोडंसं झालंय ते, पण त्याच्यावर आपल्या लोकांनी सपोर्ट दिल्यानंतर ते मोठं होणार आहे. म्हणजे आज ओंकारनी झाड लावायचं काम केले, पाणी घालायचं काम आपलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं पाणी हे घालणं गरजेचंच आहे, जर त्याला मोठा करायचा असेल तर. सुरुवात लेदरपासून केली होती. नंतर टेनिस क्रिकेटकडं आपण मूव्ह झाला आणि आता एक प्रोफेशनल टेनिस क्रिकेट मध्ये तुमचा जास्त कल दिसतोय. असा कोणती टुर्नामेंट झाली, की ज्याच्यामध्ये तुम्ही टेनिस क्रिकेटकडे गेला आणि आता असं कुठला मनात खंत आहे का, की आपण थोडं लेदरमध्ये अजून पुश करायला पाहिजे होतं आणि एक रणजी लेव्हलपर्यंत आपण लेदरमध्ये आपलं करिअर झालं असतं, असं मनात वाटतं का? पहिल्यांदा मी लेदरच खेळायचो. साधारणतः कोल्हापूर जिल्ह्याच्या सिनियर टीमबरोबर मी 8 वर्ष राहिलो. त्यावेळी त्या टीममध्ये संग्राम आतितकर, विशांत मोरे, विशाल कल्याणकर, हे रणजी ट्रॉफी लेवलचे शैलेश भोसले, संग्राम चव्हाण हे लोकं त्यावेळी खेळायचे आणि त्यांच्यासोबत मला ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळाली. त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले. त्यांच्यासोबत सातारा, पुणे, औरंगाबाद, त्याच्यानंतर बीड, नांदेड या ठिकाणी मला खेळायला जायची संधी मिळाली. परंतु एक होतं, त्यावेळी अशी आपली एवढी सिच्युएशन नव्हती, की तेवढं महागडी बॅट, पॅड, ग्लोव्ज म्हणजे एक किट बॅग आपण अफोर्ड करू शकतो आहे. कारण मी पण एक सामान्य कुटुंबातलाच मुलगा होतो आहे. वडील माझे शेतीकाम करायचे, त्याच्यातून माझं हे सगळं चालायचं. पण शिवाजी संकपाळ म्हणून आमचे गुरु आहेत, सनी क्रिकेट असोसिएशन त्यांचं फार मोठं आहे. आज गेली 40 वर्ष झाले ते फार मोठी स्पर्धा भरवतात. कधी वेळ मिळाला तर दिवाळीला स्पर्धा असते आपली, येऊन नक्की भेट द्या. फार मोठी स्पर्धा असते. शिस्त म्हणजे काय, की त्या स्पर्धेला तुम्हाला कळतं. आणि त्या सरांच्या टीममध्ये मी प्रॅक्टिसला जायचो. साधारणतः 16व्या-17व्या वर्षी मला अमरदादा आणि दगडू भोसलेंनी पहिल्यांदा खेळायला घेऊन गेले लांजाला. तिथं माझी बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली. त्यावेळीपासून जो सूर गवसला मला. पण माझा टेनिसकडं वळण्याचा कल एवढाच होता, की लेदरचं साहित्य आपण अफोर्ड करू शकत नाही, पण याच्यात आपण थोडंसं डेडिकेशन दिलं तर याच्यात आपलं नाव होऊ शकतं. कारण त्यावेळी एवढं टेनिस क्रिकेटला ग्लॅमर नव्हतं आणि एवढं हे नव्हतं. पण त्या लोकांचा विश्वास होता, की हा नाही गुड्ड्या तू खेळू शकतोस. मला माझं टोपण नाव गुड्डे आहे. ते लोकं मला नेहमी म्हणायचे, की गुड्ड्या तू बॅटिंग चांगली करतोयस, बॉलिंग चांगली करतोयस, तू कर, खेळ. आणि जसं त्या दोघांनी मला बाहेर प्रोफेशनल खेळायला काढलं, तसं त्यांच्यासोबत खेळत गेलो. अमरबागी म्हणून टीम मला मिळाली कोल्हापुरातली. पिंटू दादा ते मॅनेजर होते त्याचे. महेंद्र शिवशरण, अमोल भोजने हे कॅप्टन होते. म्हणजे त्यावेळी विकी पुजारीसुद्धा टीममध्ये आमच्या खेळायचा, जलसिंग खेळायचा. त्याच्यानंतर सलील दांडेकर त्या टीममध्ये खेळायचा, शिवाजी खांडेकर ते त्या टीममध्ये खेळायचा. म्हणजे फार लहान वयात मला फार मोठ्या प्लेयरांची संगत लागली. त्याच्यामुळे मी आज इथं तुमच्या समोर बसू शकलो आहे आणि काही गोष्टी शेअर करू शकतो आहे. म्हणजे ते फार प्रेशियस मुवमेंट होते माझ्यासाठी, की त्यांच्यासोबत मी खेळायला शिकलो आणि आज माझं क्रिकेट एवढं बहरलं आहे. आजकाल आपण बघितलं तर सोशल मीडियावरती एखाद्या प्लेयरनं कुठल्या तर मॅचला परफॉर्मन्स दिला तर त्याची लगेच रील व्हायरल होते, त्याचं नाव लगेच प्रत्येकाच्या तोंडावर येतं. पण ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी सोशल मीडिया कमी होतं, रील्स म्हणा किंवा फेसबुक याचं थोडंसं वापर कमी होता. तर अशी जी ऑफलाईन टुर्नामेंट झाली त्यानंतर ऑर्गनायझर्सना त्यावेळी समजलं, की अनिकेत माने नावाचा एक प्लेयर आहे, एक नवीन प्लेयर आहे, त्याच्यामध्ये पण ती चमक आहे, त्याच्यामध्ये पण तो परफॉर्मन्स आहे. तर अशी कोणती टुर्नामेंट, ज्या टुर्नामेंटनं तुमच्या पूर्ण आयुष्याला आणि तुमच्या क्रिकेट करिअरला पूर्ण कलाटणी मिळाली? मी तुम्हाला जसं सांगितलं, शिवाजी संकपाळ सरांची टुर्नामेंट असते राधाबाई चषक. ती दिवाळीला म्हणजे जिथून क्रिकेटचा सीझन चालू होतो. शक्यतो सगळीकडे दिवाळीनंतरच क्रिकेटचा सीझन चालू होतो आणि असं म्हणलं जायचं, की महाराष्ट्रात पहिल्यांदा ती टुर्नामेंट व्हायची आणि त्या टुर्नामेंटपासून क्रिकेट सुरू व्हायचं. तर त्या टुर्नामेंटला माझा मित्र किरण गावडे आणि आम्ही दोघांनी मिळून छावा स्पोर्ट्स नावाने एक टीम केला. म्हणजे आमचा ग्रुप आहे फार मोठा गावी, छावा स्पोर्ट्स म्हणून. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात फार मोठं योगदान असतं आमचं. कुठलाही सामाजिक कार्यक्रम असू दे.
तर त्यांनी बोलता बोलला, की आपण टीम करूया आणि आपली टीम उतरूया, कारण आपल्यातल्या मुलांना खेळायला प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर आम्ही 9खेच प्लेयर होतो सगळे आणि आमची फायनलची मॅच होती किरण दादाच्या टीमबरोबर आणि म्हणजे सगळे मोठे प्लेयर होते आणि त्या टीमसोबत आम्ही ती फायनलची मॅच जिंकली. त्यावेळी 25,000 बक्षीस होतं आणि त्या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन मी झालो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बेस्ट बॅट्समन मला माझ्या वडिलांच्या हातून मिळालं. म्हणजे फार मोठा प्राऊड मोमेंट होता तो माझ्यासाठी आणि तिथून खरी माझ्या प्रोफेशनल क्रिकेटला सुरुवात झाली, की माझ्या वडिलांना त्यावेळी कळालं, की बाबा आपलं पोरग्याला आपण एवढं कावत होतो, मारत होतो, पण आपल्या पोरग्याचं पोटेन्शियल काय आहे, हे त्यावेळी त्यांनी डोळ्यांनी बघितलं ग्राउंडवर. त्यावेळी त्यांनी जी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारली, की बाबा हां, नाही खेळ जा गुड्ड्या, काय अडचण नाही. तू तुझ्या पद्धतीनं काय असेल ते खेळ. त्याला दुजोरा माझ्या मोठ्या भावानं दिला. म्हणजे घरची शेती आहे बऱ्यापैकी, पण तो त्याची नोकरी सांभाळून ते शेती वगैरे सगळं बघतो आणि मला क्रिकेट खेळायला चान्स देतो. नाहीतर शेवटी कसं असते, एकत्र कुटुंब असतं, सगळं बघायला लागतं प्रत्येकाला. पण ह्या लोकांचा फार मोठा सपोर्ट मिळाला आणि तिथून माझ्या क्रिकेट जर्नीला खरी सुरुवात झाली. याच्यामध्ये हो, हो. म्हणजे जे प्राऊड मुवमेंट त्यांच्यासाठी तिथून सुरुवात झाली. हो, हो. त्यानंतर मग क्रिकेटसाठी थोडीशी रोकटोक असेल तर ती बंद झाली आणि हो, एक हो. सपोर्ट सुरू झाला. हो, हो. नक्कीच. आता आपण म्हणजे पूर्ण बघतोय, की म्हणजे चर्चामध्ये आपण फक्त एक चांगले मोमेंट्स कॅप्चर करतोय किंवा फक्त विजय किंवा तुमचा परफॉर्मन्सबद्दल बोलतोय. जसं आता तुम्ही मगाशी मेन्शन केलं, की एक वेळ असा आला, की एक 6 महिने प्रॅक्टिस नव्हती, क्रिकेट बॅटला बॉल लागत नव्हते, परफॉर्मन्स होत नव्हता, एक रनही नाही बनवली. तर तो काळ जो होता, तो काळ तुम्ही कसा व्यतीत केला किंवा त्याच्यावर तुम्ही कसं एक एक कमबॅक कसा झाला तुमचा त्याच्यावर? ते 5-6 महिने फार घाणेरडे होते माझ्यासाठी. फार म्हणजे फार घाणेरडे होते. म्हणजे मी या लेव्हलला आलेलो, की हा सोडून देऊया आता क्रिकेट. झालं 15 वर्ष आपण क्रिकेट खेळू, पण आपल्या हातातनं काय होईना झालं. ही गोष्ट कधी वयाच्या 34व्या आणि 35व्या वर्षी. मी आता 38 वर्षाचा आहे. पण त्यावेळी ही गोष्ट माझ्या मनात आली आणि पण कुठं तर ती पाल चुकचुकली. मी चर्चा केली काही जणांच्या सोबत. त्या लोकांनी मला पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि तिथून जे मी कष्ट करायला सुरुवात केली. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तुम्हाला ताट जरी समोर आणून ठेवलं, तुमच्या हात आणि तोंड चालवल्याशिवाय तुम्हाला त्या अन्नाचा आस्वाद मिळत नाही. त्या पद्धतीचंच आहे. क्रिकेट तुम्हाला मोठं करतं, पण तुम्ही क्रिकेटला त्या ठिकाणी नेलं पाहिजे, त्या ठिकाणी मांडलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, तरच तुम्हाला त्या गोष्टीचा मेवा मिळतो. नाहीतर हे इतकं सोपं नाही आहे, की मी आज उठतो आणि जाऊन बॅटिंग करतो आणि 2 सिक्स मारू शकताय तुम्ही. पण कंटिन्यू कन्सिस्टन्सी ज्याची आहे, तोच आज क्रिकेटमध्ये टिकलेला आहे. एका मॅचला 50 रन्स करायचे, तिथून पुढे 10 इनिंगला 1ही रन करायची नाही. काही उपयोग नाही तुमच्या त्या 50च्या इनिंगचा. जशी कन्सिस्टन्सी पाहिजे. भले तुम्ही प्रत्येक मॅचला 25-30, 25-30, 25-30 रन्स करा. ही कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. कारण तुमचं कॉन्ट्रिब्युशन तुमच्या टीमसाठी किती आहे, हे पण तितकंच मॅटर होतं. प्रेक्षकांकडून आलेला प्रश्न म्हणजे एक प्रेक्षकांकडून एक प्रश्न आलाय ज्याच्यामध्ये थोडंसं तिखट शब्दात त्यांनी आपणाला एक प्रश्न करायला सांगितलाय. तो म्हणजे की ज्यावेळी अनिकेत माने खेळतो, त्यावेळी किंवा त्याचे जो रील टाकतो, ते रील कुठल्यातरी गावातल्या छोट्या किंवा नवीन प्लेयरांच्या अगेन्स्ट असतात. त्याची रील क्वालिटी कमी असते किंवा छोटी मॅच असते किंवा कुठल्यातरी छोट्या ग्राउंडवरती ती मॅच केलेली असते, तिथल्या धावा किंवा त्याचे स्टॅट्स टाकून अनिकेत माने कुठेतरी फेमस होतोय. पण मेन मॅचला जो अनिकेत माने आधी परफॉर्म करायचा किंवा अनिकेत मानेचा दबदबा होता, तो आता कुठेतरी राहिला नाही आहे. तो परफॉर्मन्स कुठेतरी हळूहळू कमी होत चाललाय, असं लोकांचं मत आहे. तर यावर काय बोलाल? 100% मी म्हणजे लोकांच्या या मताशी मी सहमत नाही असं होणारच नाही. कारण शेवटी कसं आहे, त्याच लोकांनी मला मोठं केलंय, तेच लोकं मला मोठं करतात. हे मी पॉझिटिव्हली घेईन. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर क्रिकेटमध्ये कुणी लहान आणि मोठा नसतो. क्रिकेटमध्ये कुणी लहान आणि मोठा नसतो. मी हे हॅशटॅगमध्ये का सांगू शकतोय? ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ बांगलादेशनं किती वेळा हरवलंय? रिसेंटली आपला इंडियाचा एवढा मोठा T20चा संघ आहे, आयर्लंडनं कधीही हरवलं नव्हतं. पण काल आपल्या टीमला त्यांनी हरवलं. क्रिकेटमध्ये बॅट्समनला एक बॉल कमी असतो, चांगला टाकू शकतो आणि आऊट काढू शकतो. मग तो कुणीही असो, कितीही मोठा बॅट्समन असो. आपण समोरचा बॉलर काय लेव्हलचा आहे हे आपण नाही ठरवू शकत. हे क्रिकेट ठरवतं, की आज म्हणजे एखादा बॉलर आहे, त्या बॉलरनं एखाद्या चांगल्या बॅट्समनची म्हणजे अनिकेत मानेची विकेट काढली तर तो बॉलर चांगला आणि एखाद्या न जाणत्या बॅट्समनची विकेट काढली तर तो मग बॉलर नाही आहे का?
हा पण माझा प्रश्न आहे त्या लोकांना. म्हणजे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. म्हणजे हा प्रश्न बरोबरच आहे त्यांचा, नाही असं नाही. पण शेवटी कसं आहे, मी तुम्हाला म्हटलं की ज्या पद्धतीनं या बॉलरांच्या रील्स माझ्या बघितल्यात, त्या पद्धतीनं त्यांनी दुसऱ्याही रील्स माझ्या Instagramच्या अकाउंटवर जाऊन बघाव्यात. म्हणजे अंकित कल्की नावाच्या बॉलरला मी 4 सिक्स मारलेले आहेत. सेनापती कापशीमध्ये ही लाईव्ह नव्हती. आपले विकी पुजारी ISPLचे बॉलर, त्यांनासुद्धा मी 5 सिक्स मारल्यात. अवधूत पाटीलला एका ओव्हरला 24 रन्स केल्यात. जलसिंगला एका ओव्हरला 18-19 रन्स केल्यात. असं काही नाही आणि याचे प्रूफ आहेत. माझ्या Instagramच्या अकाउंटला तुम्ही बघा, माझे रील्स सगळे आहेत. असं काही नाही मी कुठल्याही ग्रामीण भागातल्या मुलग्याला रन्स केल्यात आणि त्या टाकल्यात. आणि पर्पजफुली मी माझा जो फॅन बेस आहे, म्हणजे माझे जे 2-3 विद्यार्थी आहेत म्हणतोय मी, माझे जे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी मला ती रील करून पाठवतात. म्हणजे मी असं कधीच कुणाला सांगत नाही की माझी रील करा, मला ती व्हायरल करायची आहे. म्हणजे आताच रिसेंटली मी जे खोपोलीला खेळलो, मुंबईला खेळलो, पुण्याला खेळलो, तर त्यासुद्धा लोकांच्या रील मला त्या स्वतःहून त्या चॅनलवाल्यांनी टाकल्यात. त्याच्यामुळं मी आज तुम्हाला हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, ते करणं गरजेचंच आहे, कुणीही असू दे. पण मी ते पॉझिटिव्हली घेतो. 100% ज्या चांगल्या रील्स आहेत, त्या चांगल्या रील्ससुद्धा तुम्हाला माझ्या Instagramच्या अकाउंटला बघायला मिळणार. तुम्ही 100% अनिकेत माने रहमतपूरकर या अकाउंटला जावा, तुमचा रील्स बघा आणि त्याच्यावरच मला तुम्ही कमेंट्स द्या की बाबा हे योग्य आहे की अयोग्य आहे. मग हे लोकांनीच ठरवावं, की जसं मला लोकांनी आता ठरवलं की असं करतो, तसंच लोकांनी माझी पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी सांगावी त्या रील्स बघून. नावच घ्यायची झाली तर आनंदवाडीला सुद्धा मी चांगली बॅटिंग केली. पुण्याच्या अगेन्स्ट हमराज मृत्युंजयची बॉलिंग अटॅक होता. त्याच्यानंतर परवा खोपोलीत पण मुंबईचा बॉलिंग अटॅक चांगला होता. ऑफलाईन आपरच्या आपल्या इकडच्या टुर्नामेंट बऱ्याच आता बावड्यात 2-3 टुर्नामेंट होतात. त्यातली एक टुर्नामेंट रिसेंटली तुम्हाला सांगतो, लास्ट इयरची चान्सलर चषक होती. महालक्ष्मी स्पोर्ट्सकडून मी खेळत होतो. कोल्हापुरातला सगळ्यात टॉपमोस्ट सेट होता जिल्हा वाईजचा तो. संदीप मकवाना, नितीन माटुंगे, जलसिंग पाटील, अवधूत पाटील, प्रमोद चव्हाण, विकी पुजारी, मी, साहिल मोमीन, नंदू माळी, हे सगळे त्या टीममध्ये होते आणि आम्हाला रन्स करायच्या होत्या 89. तर आमची टीम 6 आऊट काहीतरी 40-45 वर होती आणि शेवटच्या 18 बॉलला 48 रन्स आम्हाला करायच्या होत्या जिंकायसाठी. तर 6 आऊट झालेले, म्हणजे सगळे, संदीप आऊट झालेला, जावेद आऊट झालेला, नितीन भाऊ आऊट झालेला, जलसिंग, अवधूत, प्रमोद, हे सगळे आऊट झालेले. मग लास्ट मी आणि साधारणतः अजय असेल नॉन स्ट्राईकला, म्हणजे मला नाही आठवत. पण 18 बॉलला 48 रन्स चेस करत असताना मी 12 बॉलमध्ये ती मॅच संपवलेली. करण चव्हाणच्या एका ओव्हरला 24 रन्स केले आणि विकी भाऊच्या एका ओव्हरला 23 रन्स केले. त्यात थोडीशी माझी आणि विकी भाऊची कॉन्ट्रोवर्सी झालेली, की विकी भाऊ त्यावेळी नवीन बॉल शिकलेला, आत टाकायचा त्याच ॲक्शनमध्ये, आणि 2 बॉल त्यानं चांगले टाकलेले आणि तो बॉल टाकणार हे माझ्या लक्षात होतं. पण त्यावेळी त्याचा गैरसमज झाला की मी त्याला काहीतरी बोललो म्हणून. म्हणजे ती फार मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली माझी आणि त्याची. मी परत जाऊन त्याला म्हटलं, विकी भाऊ गैरसमज नको करून घेऊ, की तुझा आतला बॉल मी ओळखलेला, असं मी माझ्या नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनला सांगितलं. म्हटलं तिथं शरीफ मुलानी होता माझ्या नॉन स्ट्राईकला, त्याला मी म्हटलं मी पहिलाच ओळखला म्हटलं हा आत टाकलेला आणि तो बॉल मी फाईन लेगला मारलेला. त्याच्यामुळे त्याच्याने माझी थोडीशी तिथं कॉन्ट्रोवर्सी झालेली. जो परफॉर्मन्स असतो, जे आपल्या आतली जे क्रिकेट असतं ते बाहेर येतं आणि ते खुन्नस किंवा एक ती जिंकण्याची जिद्द हीच त्यातून आपल्याला एक विजयापर्यंत घेऊन जाते. म्हणजे तिथं काय होती चर्चा, की अनिकेत माने ओपनिंगला खेळतो आणि ओपनिंगला नाही खेळायला मिळालं की त्याचा गेमच होत नाही. हा जो तिथं शिक्का होता तो मी खोडीत काढला, की मी अनिकेत माने 11मध्ये कुठेही खेळू दे, त्याच्याकडनं रन्स ह्या करणारच तो. म्हणजे भले सिच्युएशन काही असू दे, पण 15, 20, 25 रन्स हा तो 100% करणारच. जर आपण आता कोल्हापूर क्रिकेटचं जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांच्याकडून असे अजून पण काही प्रश्न आलेले आहेत, की जसं रायगडचं असेल, जसं मुंबईचं असेल, जसं पुण्याचं असेल, क्रिकेट पुढं चाललं आहे. पण कोल्हापूरचे क्रिकेट हे कोल्हापूर लिमिटेड राहिलेलं आहे. जसं मोठमोठ्या आपल्या इथं स्पर्धा होतात, जसं बावड्यामध्ये आपल्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, तिथून बाहेरचे पूर्ण सट खेळायला आणला जातो. पण कोल्हापूरचं बघायला गेलं तर एकच टीम केली जाते. तर ही का? म्हणजे जर सेमीफायनल, फायनलमध्ये बघितलं तर 3 प्लेयर किंवा 3 टीम्स बाहेरच्या येतात आणि कोल्हापूरमध्ये टुर्नामेंट असून कोल्हापूरची फक्त एकच टीम ती फायनलपर्यंत पोहोचते. तर यामध्ये आपणाला कुठं तफावत जाणवते, की जसं तुम्ही म्हटला की थोडंसं एकमेकांविषयी जे चाललेलं आहे, थोडं मागं ओढणे किंवा पुढं जाऊ न देणे, तर याचा परिणाम कुठंतरी अशा होत आहे का कोल्हापूरमध्ये?
आपल्या आता कोल्हापुरात बरेच खेळाडू असे आहेत, की त्या खेळाडूंची चर्चा महाराष्ट्रभर आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या इकडचे जे 6 बाउंड्री लाईन आहे, ती साधारणतः 65 ते 70 मीटरची आहे. म्हणजे मी आज पुण्याला क्रिकेट खेळलो, मुंबईला क्रिकेट खेळलो, इव्हन कोकणात क्रिकेट खेळलो, तर एवढी बाउंड्री लाईन कुठल्याच ग्राउंडला नसती. म्हणजे साधारणतः एक 50 मीटरच्या आतच सगळ्या बाउंड्री लाईन्स असतात आणि बॉल त्याच क्वालिटीचे असतात, विकेट त्याच क्वालिटीची असते, बॅटही त्याच क्वालिटीचे असतात. पण आपल्या कोल्हापुरातली लोकं 60 खेळाडू 65 मीटर आणि 70 मीटर सिक्स सहज मारून जातात. सहज मारून जातात. पण ह्याचा प्रॉब्लेम काय आहे, की आज ते लोकं एवढे मोठे मी जसं पहिला तुम्हाला म्हणालो, की एकमेकाला पुश करणं गरजेचं आहे. आज त्या लोकांना बाहेरच्या टुर्नामेंट खेळायला स्पॉन्सर मिळतात. मग स्पॉन्सर मिळतात म्हणजे ह्या लोकांनी पहिल्यांदाच आम्हाला एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या असं नाही मागणी केली ना. त्यांनी ज्यावेळी त्यांचा सेट उभा केला तिथं, म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर ठराविक 2-3 टीम आहेत, की त्या टीमला फक्त ट्रॅव्हलिंग, खाणं-पिणं आणि एंट्री फी एवढंच द्यायचे. फार मोठे प्लेयर त्या टीममध्ये आहेत. म्हणजे मी त्या गोष्टीचा विटनेस आहे. त्या टीमचा मी पार्ट होतो. तर त्या टीममध्ये त्या लोकांना फक्त येणं-जाणं, खाणं-पिणं बघायचे. तर त्या टीमनं त्यांचा सेटअप उभा केला. आज त्या टीमला म्हणाल ते स्पॉन्सर लोकं किंमत मोजायला तयार आहेत. पण हे कधी? ज्यावेळी त्यांनी त्यांचा ऑरा सेट केला, ज्यावेळी त्यांनी त्यांचं पोझिशन सेट केली, की हां, या टुर्नामेंटला आम्ही खेळू शकतो आणि पहिल्या 4मध्ये येऊ शकतो. तशी आपल्या कोल्हापुरातल्या फार प्लेयरांची पोटेन्शियल मोठं आहे. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, की फोन केला, की वेगळंच विचारणं असतं. ऑन माईक मी नाही बोलू शकत, कुणाची बदनामी म्हणजे मला नाही करायची. पण थोडंसं त्यांनीसुद्धा हे कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे कुठं तर. कारण तुम्हाला आज ISPL जर खेळायचं असेल, तर हे जे मोठे मॅनेजर आहेत, या मॅनेजरांच्या डोळ्यासमोर तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. तुम्ही कोल्हापुरात कितीही टुर्नामेंट खेळा. करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असू दे, कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन असू दे, कुठलीही टुर्नामेंट असू दे, तुम्ही कितीही चांगलं खेळा. पण तुमचं नाव जर त्या लेवलला जात नसेल, तर तुम्हाला काही उपयोग नाही. कारण तुम्हाला रेकमेंडेशन यायला पाहिजे त्या लेवलच्या स्पॉन्सरकडून किंवा त्या लेवलच्या मॅनेजरकडून, की हां, आज बाबा अनिकेत माने चांगला खेळतोय, त्याला बोलवून बघूया, 2-3 टुर्नामेंटला चान्स देऊया. त्याच पद्धतीचं काम आज मी पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीला एका इनिंगला 29 बॉलला 74 रन्स केल्या मी. आम्ही 110 रन चेस करत होतो. ती टुर्नामेंट म्हणजे त्या क्वार्टर फायनलला आम्ही ती 10 रन्सनी हारलो. 100 रन्स केले आम्ही. तर त्या एका इनिंगवर मला प्रदीप नैनीत डॉन म्हणून आहेत पुण्याचे, संविधान ग्रुपचे सर्व आहेत. त्या माणसांनी मला प्रहार ट्रॉफी खेळायला बोलवलं पुण्याला. म्हणजे प्रहार ट्रॉफी फार मोठी असते आणि फार मोठे प्लेयर तिथे येऊन खेळून जातात. तो प्लॅटफॉर्म त्यांनी मला उपलब्ध करून दिला. मी पुण्यात गेलो. त्या टीमसाठी मी नौका होतो, माझ्यासाठी ते नौके होते. फक्त मला तिथं ओळखत होते प्रदीप डॉन आणि रोहित मरे. म्हणजे त्या मित्रांनी त्यांना रिकमेंडेशन दिलं माझं. त्या पद्धतीनं त्यांनी मला तिथं चान्स दिला. पहिल्या मॅचला आम्ही 89 रन्स चेस करायच्या होत्या. साधारणतः 5 ओव्हरमध्ये आम्हाला 89 रन्स करायच्या होत्या. तर ती मॅच मी 14 बॉल 44 रन्स केलेल्या. म्हणजे अंकित कल्की नावाचा एक लेफ्टी आत्ता टॉपमोस्ट बॉलर आहे. त्या बॉलरला मी पहिल्याच ओव्हरला 4 सिक्स मारले. रणजित फराटेला 6 मारले. सिद्धार्थ जाधव म्हणून आहे त्याला 6 मारले. म्हणजे हे खेळत गेलो. तिथं मला कॉन्फिडन्स आला आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर मी प्रहार ट्रॉफी खेळलो. त्याच्यानंतर संत बाळूमामा, समीरभाई कुरेश यांनी मला ती टुर्नामेंट खेळवली, ती खेळलो. परत डॉननी मला एक टुर्नामेंट खेळायला बोलवली पुण्यातली, ती खेळलो. आम्ही ती फायनलला हारलो. त्याच्यानंतर मग इकडचं क्रिकेट ग्रामीण भागातलं जमखंडीला खेळायला गेलो. जमखंडीला तालुका वाईजच्या टीममधून खेळून तिथंही आम्ही 2-3 ट्रॉफीज जिंकल्या. बनहट्टीला खेळू. म्हणजे तिथून जे प्रवास चालू झाला चांगला, तो आज तागायत सुरू आहे. बरोबर. अजून एक प्रेक्षकांच्याकडून आलेला प्रश्न, जो आम्ही आता एवढं लाईव्ह पॉडकास्ट किंवा लाईव्ह आपलं क्रिकेट कव्हरेज देत असतो आणि आमच्या चॅनलवरती प्रेक्षकांचे कमेंट्स येत असतात. जसं आपण आता मी बोललो, की एक टीम आपली कोल्हापूरची असते, बाकीच्या टीम्स बाहेरच्या असतात. तसं काही टुर्नामेंट्सला असं पण होतं, की आपल्या कोल्हापूरचे स्पॉन्सर असतात. कोल्हापूरचे 1-2-3 प्लेयर त्या टीममध्ये खेळत असतात आणि बाकीचे जे 6-7 प्लेयर आहेत ते बाहेरचे असतात. मग ज्यावेळी आपली कोल्हापूरची प्रेक्षक ज्यावेळी आपल्या कोल्हापूरमध्ये मॅच बघायला जाते, ऑब्व्हियसली ते बाहेरचे जे मोठे प्लेयर आहेत, जे नामांकित प्लेयर आहेत, त्यांचा पण गेम त्यांना पाहायचाच असतो. पण त्यांचा राहतो, की आमच्या कोल्हापूरच्या प्लेयरचा गेम मला दिसला पाहिजे. पण होतं कसं, की त्यांना आपले प्लेयर फक्त फिल्डिंग करताना दिसत आहेत,
कुठेतरी सपोर्ट करताना दिसतायत. मेन रोल बाहेरचे जे पार्सल प्लेयर आपण बोलतो, आयकॉन प्लेयर येतात ते घेऊन जातात. तर हे कुठेतरी प्रेक्षकांना खटकतंय, की आपण आपल्या प्लेयरचा, कोल्हापूरच्या प्लेयरचा गेम बघायला जातोय, पण तो आपल्याला परफॉर्मन्स मिळत नाही. तो एक एक 10 किंवा 11 नंबरचा प्लेयर बनून जातोय त्या टीममध्ये. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं प्रेक्षकांची इच्छा आहे. बरोबर आहे. मी प्रेक्षकांच्या ह्या मताशी सहमत आहे. मी वैयक्तिक सुद्धा हेच म्हणतोय, की आपल्या कोल्हापुरातल्या प्लेयरांच्यावर इतका म्हणजे एवढं पोटेन्शियल आहे त्यांच्यात, की कोणतीही मॅच ते काढू शकतात. म्हणजे कधीच कोल्हापूरचा कुठला प्लेयर समोरची कुठली टीम आहे हे बघत नाही. म्हणजे ती रायगडची टीम असू दे, ती पुण्याची टीम असू दे, ती मृत्युंजयची टीम असू दे किंवा ती मुंबईची टीम असू दे, हे कधीच विचारत नाही किंवा गणत नाही. फक्त प्रॉब्लेम काय होतोय, की आपल्यातल्या प्लेयरांना त्या पद्धतीनं विश्वास दाखवला जात नाही. ठीक आहे ना, मी स्पॉन्सर लोकांना पण या माध्यमातून म्हणजे सुचवू शकतो. मी बोलू नाही शकत, पण सुचवू शकतो, की तुम्ही 1-2 टुर्नामेंटवर त्या प्लेयरचं गणित ठरवू नका किंवा तो त्या प्लेयरवरचं स्टॅट्स तुम्ही ठरवू नका, की हां, पहिल्याच मॅचला 0वर आऊट झाला आहे, मग ह्याला काही खेळायलाच येत नाही, मग ह्याच्या बॅटलाच बॉल लागत नाही. असं नका करू. तुम्ही कोल्हापूरचे प्रॉपर 15 प्लेयर निवडा, त्या प्लेयरांच्या पाठीशी उभं राहा, त्या प्लेयरांना पुण्या मुंबईसारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायला पाठवून द्या. आपल्या इथं ज्या बावड्यात टुर्नामेंट होतात, त्या टुर्नामेंटला त्या पोरांना खेळायला संधी द्या. प्रॉब्लेम काय होतो, की 2-3 प्लेयर घेतात आणि बाकीचे सगळे बाहेरचे आणतात. त्याच्यामुळं राहिलेले प्लेयर विभागून खेळतात. त्यांच्या हाती काहीच लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तुला बी नाही आणि मला पण नाही, हा प्रॉब्लेम आहे. पण ज्यावेळी तुम्ही 11 जण एकजुटीने खेळताय, ठीक आहे ना, एका टुर्नामेंटला फेल होईल, दुसऱ्या टुर्नामेंटला फेल होईल, पण फेल्युअर इज नॉट की. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 2 वेळा अपयश आल्यानंतर तिसऱ्या वेळेला 100%. मग तुम्ही मला सांगा, डी.वाय. पाटील टुर्नामेंटला तुम्ही 3 प्लेयर घेताय आणि बाकीचे बाहेरचे घेता. मग जिल्हा वाईजला कसे जिंकताय तुम्ही? जिल्हा वाईजला पण कोल्हापूर जिल्ह्यातलेच 11 प्लेयर खेळतात ना तुमच्यात. मग हा विचार त्या स्पॉन्सरांनी करायला पाहिजे ना. ओपनला असं काय कुणी शिंग लावून आलेलं किंवा शिपूट लावून आलेला नसतो खेळायला. क्रिकेट हा खेळच इतका खुनशीचा आणि जिद्दीचा आहे, की तुम्ही कुठल्याही टीमला मनात आणलं तर हरवू शकताय. फक्त ती जिद्द आणि ती टीम एकजूट होऊन खेळली पाहिजे आणि त्या 11 जणांचा एकमेकावर विश्वास पाहिजे, की हां, अनिकेत आऊट झाला आहे ना, मी जातो खाली, मी जबाबदारी घेऊन खेळतो किंवा संदीप आऊट झाला आहे, अनिकेतनं ती जबाबदारी घ्यावी, अवधूतनं ती जबाबदारी घ्यावी, नितीन भाऊनं ती जबाबदारी घ्यावी. हे ज्यावेळी तुमच्या टीममध्ये एकजूटता दिसेल, त्यावेळी तुमची कोल्हापूरची टीम 100% पुण्या मुंबईसारख्या टीमला हरवायला पाठीमागं पुढं बघणार नाही आणि हा माझा विश्वास आहे. लिहून घ्या हे. आपल्या टीममध्ये प्रॉब्लेम काय आहे, की तो भारी का मी भारी? आपल्या आजच्या इथल्या सिच्युएशननुसार सांगतोय. हे थोडंसं कडवट बोलणं आहे माझं, पण मी स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. मी भोगले हे. म्हणून मी बोलतोय, की नाही, तुम्ही प्रत्येकाबद्दल चांगला विचार करा. निगेटिव्हिटी प्रत्येकात असतीच, माझ्यातसुद्धा असणारच आहे. पण माझी निगेटिव्हिटी न बघता तुम्ही पॉझिटिव्हिटी बघा. लक्षात आलं. अनिकेतचा वापर कुठल्या मॅचला कुठं कधी करून घ्यायचा हे कॅप्टनला कळायला पाहिजे आणि तितका विश्वास त्याच्यावर पाहिजे. म्हणजे ठराविक प्लेयर घ्यायचे बक्षिसासाठी किंवा 11 होत नाहीत म्हणून त्यांची नावं तिथं ठेवायची आणि बाकीचे प्लेयर असं नका करू. 15 जणांचा प्रॉपर स्क्वॉड तुम्ही काढा. का तुम्हाला स्पॉन्सर लोक पैसे लावणार नाहीत? का तुम्हाला बोलवणार नाहीत? 1-2 टुर्नामेंटला तुम्ही ट्रॅव्हलिंगवर जावा, तुम्ही खेळून तुमचा ऑरा सेट करा. आज बरेच स्पॉन्सर लोक म्हणजे मला वैयक्तिक फोन करतात, टीम घेऊन ये. परंतु प्रॉब्लेम काय होतो, की मी 15ची टीम किंवा 11ची टीम करायला 50 जणांना फोन लावायला लागतो. त्यात पण 12 जण तयार होतात आणि ज्या दिवशी मॅचला जायचं आहे आदल्या दिवशी काहीतरी यांचं काम निघतं. मग जी नावं आपण पुढं पाठवलेलं असतो त्यातलं नाव नाही दिसलं, की तो स्पॉन्सर परत नाही बोलवत खेळायला. हा प्रॉब्लेम होतो. मग ह्या लोकांनी पण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकजण काम सांभाळून क्रिकेट खेळत असतो, पण ज्यावेळी तुम्ही एखाद्याला शब्द देताय, त्यावेळी कमिटमेंट देताय, त्यावेळी तुम्ही त्या कमिटमेंटवर फेअर राहणं पण तितकंच गरजेचं आहे ना. कारण शेवटी शब्दाला किंमत आहे. तुम्हाला आज स्पॉन्सर लोक एवढे पैसे लावतात. आज तुम्ही विचार करायला गेला तर 25,000च्या टुर्नामेंट खेळायला आम्ही कुठं जात होतो, पण आज ₹1,00,000, ₹70,000, ₹75,000 एंट्री फी भरून खेळायला लागतं. मग हे इतकं सोपं नाही आहे, की त्या लोकांनी सुद्धा पैसे लावणं, एखादी नवीन टीम बोलवणं. 1दा-2दा तुम्हाला फेल्युअर येईल, पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या टीम बॉन्डिंगनं खेळाल 100% तुम्ही कितीतरी सीझनला बक्षिसं मारू शकता. मध्ये एक टीम बॉन्डिंग असलं पाहिजे आणि 100% एक थोडी ऍडजस्टमेंट पण प्लेयरांनी केली पाहिजे, की आपल्याला खेळायची संधी हा स्पॉन्सर देतोय, होय. तर त्याच्या पाठीशी उभं राहून आणि स्पॉन्सरांनी पण थोडंसं
एखादा प्लेयर जर असेल, तर त्याचं थोडंसं मानधन असेल किंवा हे सगळं याचा विचार करून एक कोल्हापूरची टीम आपण जर बांधली, तर नक्कीच रायगड किंवा पुणे, मुंबई या टीमना पण ते टक्कर देऊ त्या शकतात. लेव्हललाचं क्रिकेट आपण खेळू शकतोय. फक्त स्पॉन्सर लोक म्हणजे कोल्हापुरातलेच बरेच स्पॉन्सर आहेत, ते सुद्धा तयार आहेत. नाही असं नाही. पण अंतर्गत हे जे वाद आहेत प्लेयर लोकांचे, हे कुठं तर थांबले पाहिजेत. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे. मी म्हणजे वैयक्तिक माझ्यावरनं बोलत नाही. मी बऱ्याच म्हणजे टीममध्ये बऱ्याच जणांचं बघतोय, की म्हणजे हां, ठीक आहे, एका टुर्नामेंटला फेल गेला ना, जाऊ दे ना फेल. टीमच बॅक करणार आहे त्याला. टीमनं बॅक केलं तरच तो प्लेयर मोठा होणार आहे. आज उदाहरण द्यायचं झालं तर उस्मान पटेल किती मोठं नाव आहे. त्या माणसाचा थोडासा फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून तो माणूस 2 वर्ष आपल्याला क्रिकेटमध्ये दिसला नाही. पण आज ज्या क्षमतेनं तो क्रिकेट खेळतोय माणूस, त्या पोटेन्शियलनं क्रिकेट खेळतोय. आजही तोच गेम आहे त्याचा. म्हणजे असं क्रिकेटमध्ये इगो जागा कुणाचा नाही झाला पाहिजे. क्रिकेट हे क्रिकेटच्या ठिकाणी आहे आणि इगो हा इगोच्या ठिकाणी आहे. ठीक आहे ना, तुमचे हेवेदावे असतील, बाहेर असू देत. टीममध्ये आल्यानंतर तुम्ही तुमचे हेवेदावे नाही काढायचे किंवा हेवेदावे नाही ठेवायचे. कारण त्यावेळी त्या टीमला तुमची गरज असते आणि त्या टीममध्ये तुम्ही एक अविभाज्य घटक असता. कुठल्या सिच्युएशनला कुणाची कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. पण त्यावेळी त्यानं त्याला स्वतःला तिथं प्रूव्ह केलं पाहिजे. म्हणजे मला यानं असं केलंय म्हणून मी तिथं असं करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मी या गोष्टीच्या विरोधात आहे. ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव आज एवढं किरण खतकर सरांच्यामुळं किंवा बाकीच्या प्लेयरांच्यामुळं कोल्हापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आहे. ते त्या पद्धतीनं अबाधित ठेवणं काम हे आपलं आहे. मग हे आपण काय करतोय? ह्या गोष्टीकडे पण बऱ्याच जणांचं लक्ष पाहिजे. म्हणजे यायचं, क्रिकेट खेळायचं आणि जायचं म्हणजे काही उपयोग नाही या गोष्टीला. तुम्हाला आज ISPL खेळायचं असेल, बऱ्याच जणांचं स्वप्न आहे. माझंही स्वप्न आहे ISPL खेळायचं. मीही त्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागलो आहे. त्या दिशेनं वाटचाल करायला लागलो आहे. पण आमचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, की ISPL लेव्हलच्या मॅचेस आपल्याला खेळायला मिळत नाहीत आणि त्या मॅनेजरच्या नजरेत आपण येत नाही. ठराविकच 2-3 प्लेयर येतात. मग काय उपयोग तुमचा? मग तुम्ही कोल्हापूर क्रिकेटची पंढरी म्हणताय. मग तुमचं कोल्हापूरचं क्रिकेट आहे कुठं? आत्ताच्या तर काय सांगाल? हो, मी सेकंड सीझनची ISPL ट्रायल दिलेली आहे. पुण्याला दिलेली आहे, मुंबईला दिलेली आहे. सिम्युलेशन मॅच खेळलेली आहे. पण मी सांगितलं ना तुम्हाला, की अनिकेत माने त्यावेळी कोण होता? त्या मॅनेजरला हे माहिती नव्हतं, की हू इज ही? पण ज्यावेळी त्याने माझ्या रील्स बघितल्या, त्यावेळी त्याच मॅनेजरनं मला सांगितले, की तू खेळत राहा. कदाचित चान्स भेटून जाईल किंवा खेळू शकशील. म्हणजे अशी कोण श्युअरिटी देत नाही. मी सुद्धा ते पॉझिटिव्हली घेतलं. कारण त्या माणसाला मला डिमोटिवेट करायचं नसेल म्हणून त्यानं मला सांगितलं असेल. पण मी हार नाही मानणार किंवा खेळायचं नाही सोडणार, की बाबा माझं ISPLला सिलेक्शन होत नाही म्हणून मी नाही खेळायचं. ठीक आहे ना, पण त्या लेव्हलपर्यंत आपली कॅपॅसिटी आहे जाण्याची. हे मला म्हणजे आपल्या इथल्या बऱ्याच प्लेयरांची आहे. पण बॅक करणं पण तितकंच गरजेचं आहे सिनियर लोकांनी, स्पॉन्सर लोकांनी. मग हे तुम्ही कधी दिसणार आहे? ज्यावेळी तुम्हाला कोणीतरी पुश करणार आहे त्याचवेळी तुम्ही दिसणार आहे. तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळून किंवा आपल्यातल्या आपल्यात क्रिकेट खेळून नाही मोठं होणार कधी. आजकाल आता तुम्ही ग्रामीण क्रिकेटचा जसा आता उल्लेख केला. आजकाल चाललंय आज आपण बघतोय कोल्हापूरमध्ये ग्रामीण क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल, एक गाव 11 टुर्नामेंट असेल किंवा मिक्स टुर्नामेंट असेल किंवा आयकॉन टुर्नामेंट असेल, तालुका वाईज टुर्नामेंट असेल. असं तुमचं वैयक्तिक काय मत वाटतं, की जर आपणाला कोल्हापूर क्रिकेट जर पुढे घेऊन जायचं असेल, आपले प्लेयर ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये खेळायला बघायचे असतील, तर कुठला आपण चेंजेस केले पाहिजेत किंवा टुर्नामेंटमध्ये आपण काय बदल केला पाहिजे किंवा प्लेयरांनी काय बदल केला पाहिजे, ज्याच्यामध्ये ही आपली एक कोल्हापूर क्रिकेटची एक लेवल उंचावेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असोसिएशन स्थापन करणं गरजेचं आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात 2-3 असोसिएशन झालेत. प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. पण याचा ड्रॉबॅक असा होतो, की ग्रामीण आणि शहरीमुळं असा फरक निर्माण झाला आहे, की शहरी टीम्स ज्या आहेत त्या थोड्याशा कुठंतरी म्हणजे थांबत आहेत, की हां, नुसतं ग्रामीण आणि त्या शहरी लोकांना तिथे खेळायला बोलवत नाहीत. पण ह्याचं प्रस्थ आयकॉनमध्ये रूपांतर झालं आणि आयकॉनचे टुर्नामेंट चालू झाल्यामुळं काय झालं, की शहरीची होणारी टीमसुद्धा थांबली. कारण या लोकांना त्या 8 टीममध्ये बोलवलं 2-2 आयकॉन म्हणून तर 16 जण गेले, टीमच संपली ना. मी विरोधात नाही आयकॉनच्या, राहणार सुद्धा नाही. कारण आयकॉन खेळायला गेल्यानंतर
तुमचा उदरनिर्वाह होतो, तुम्हाला 4 पैसे मिळतात. पण तुमची टीम सोडून तुम्ही नका जाऊ आयकॉन खेळायला. हे पण तितकंच खरं आहे. या गोष्टीला बऱ्याच म्हणजे आपल्या इथल्या ज्या टुर्नामेंट होतात, त्या ग्रामीण शहरी बंदच व्हायला पाहिजेत. मी तर म्हणतोय प्रत्येक टुर्नामेंट ही तालुक्याची टुर्नामेंट करा. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जेवढ्या टुर्नामेंट होणार आहेत, त्या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत, त्या तालुक्यातली पोरं त्याच तालुक्याच्या टीममध्ये खेळायला पाहिजेत. बघा तुमच्या टीम किती निर्माण होतात चांगल्या. गगनबावड्याला पोरं चांगली खेळतात, पन्हाळा तालुका चांगली खेळतात, हातकणंगले, आमचा शिरोळ तालुका, तुमचा शाहूवाडी, खूप चांगल्या टीम तयार होतात आणि 2-2, 3-3 टीम चांगल्या तयार होतात साहेब. प्रॉब्लेम काय झाला आहे, विखरून खेळल्यामुळं हे लोकं कुठं दिसेना झालेत. जे तालुका वाईज टुर्नामेंट तुम्ही चालू करा. प्रत्येक टुर्नामेंट तालुका वाईज चालू करा. शहरी पण सोडा आणि ग्रामीण पण सोडा. तुम्हाला बघा किती मोठे चांगले चांगले प्लेयर उदयास आलेले दिसतात. म्हणजे तालुका वाईज टुर्नामेंट घेतल्या तर एक क्रिकेटमध्ये एक थोडंसं एक आपणाला चेंज किंवा अजून पण प्लेयर पुढे येतील. हो, 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 हो. गाव वाईज झाल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे, आता समजा माझ्या गावातली टीम नाही आहे, मग मी कुठं खेळायचं? मग मी फक्त आयकॉनच टुर्नामेंट खेळत बसायचं का? मग मला अशा किती आयकॉन टुर्नामेंट खेळायला मिळतात. मग त्या टुर्नामेंट खेळायला मिळाल्यानंतर मला तिथं परफॉर्मन्स करणं गरजेचंच असतं. आज ह्या टुर्नामेंटला फेल गेलो तर माझा परत स्पॉन्सर विचार नाही ना करणार. हे पण तितकंच प्रेशर राहतं ना त्याच्यावर. त्याच्यामुळं ज्या मुलग्याला गावाची टीम नाही, त्या मुलग्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतोय आणि तो खेळल्यानंतर त्याला खूप हे मिळू शकते, म्हणजे बॅकिंग मिळू शकते. त्याच्यामुळं प्रत्येक टुर्नामेंट ही तालुका वाईजच टुर्नामेंट व्हायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे हे जिल्हा वाईज टुर्नामेंट होतात, प्रत्येक जिल्ह्याचे होतात. नका बोलवू तुम्ही बाहेरच्या टीम. माझं स्पॉन्सर लोकांना आव्हान आहे, तुम्ही बाहेरच्या टीम नकाच बोलवू. तालुका वाईज टुर्नामेंट ठेवा. प्रत्येक तालुक्याची टीम तुम्ही निमंत्रित करा. प्रत्येक तालुक्याचा एक प्रमुख नेमा, त्याला सांगा की ही टीम यायलाच पाहिजे. तिथं एक स्पॉन्सर तुम्ही बघा आणि एंट्री फी भरून तुम्ही इथं खेळायला या. तेच बक्षीस राहू दे, तीच तुमची पद्धत राहू दे. फक्त तुम्ही आज काय व्हायला लागले, कोल्हापुरात दुसऱ्या बाहेरच्या टीम येतात, बक्षीस मारतात आणि जातात. हे ज्यावेळी चालू होईल त्यावेळी बॉन्डिंग व्हायला चालू होणार आहे आणि याला 1-2 वर्ष लागतील आपलं चांगलं बॉन्डिंग व्हायला आणि ह्याच्यातूनच तुम्हाला चांगल्या टीम मिळत जातील. भले तुम्हाला 2 टीम 3 टीम चांगल्या मिळतील कोल्हापूरच्या, वेगवेगळ्या टुर्नामेंटला 2-3 टीम तुम्ही टाकू शकता ना. स्पॉन्सर लोक पण तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात चांगला खेळ केला तर. हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे तुम्ही आता जसं बोलला ते जर आपण अंमलात आणलं तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. हो, हो, हो. आणि याच्यासाठी मेन राहतील ते सेंट्रलाइज एक असोसिएशन असलं पाहिजे, गरजेचंच आहे. ज्याच्यामध्ये तुमचे प्लेयर रजिस्टर होतील, एक टीम रजिस्टर गरजेचंच आहे, गरजेचंच आहे. ज्याच्यामुळे पूर्ण कोल्हापूर क्रिकेट एक नियंत्रणात राहील. नक्कीच आम्ही आता KDCच्या माध्यमातून तुमचा हा जो सल्ला आहे तो सर्व प्रेक्षकांपर्यंत, सर्व खेळाडूंपर्यंत पोचवतो. त्याच्यातून काय प्रतिसाद येतो किंवा किती याच्यावर आपणाला अंमलबजावणी करता येते आपण नक्कीच ट्राय करू. आणि जसं तुम्ही बोलला तसं सगळेजण प्रयत्न करून अजून एक असोसिएशन आपण एक स्थापन करून पूर्ण सेंट्रलाइज करण्याचा प्रयत्न करूया. हो, हो. आता लोकांच्याकडून प्रतिक्रिया येत राहते की हा प्लेअर मोठा आहे, हा प्लेअर छोटा आहे. पण एक प्लेअरला जर आपण स्वतःहून विचारलं किंवा त्याच्या मनात काय आहे, त्याला काय वाटतं ज्यावेळी अशा कमेंट्स येतात, जसं तुमच्या बाबतीत पण आल्या होत्या, तर एक प्लेअर जो आपलं 100% देत असतो, आपल्या टीमला जिंकण्याचा प्रयत्न करत असतो, चांगले 6 बॉल टाकण्याचा प्रयत्न करत असतो, चांगले बॉल खेळण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही जे प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत किंवा ऑर्गनायझर असतील किंवा बाकी जे मोठमोठे स्टार प्लेयर्स आहेत, त्यांच्याकडून असं वाटतं का की छोट्या प्लेयरांना थोडं मूल्यांकन किंवा त्यांच्यावर जी टिप्पणी होते त्याच्यामुळे त्या कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होतोय, असं तुम्हाला याच्याबद्दल काय मुळात वाटतं? म्हणजे मी या टिप्पणीच्या पूर्णपणे विरोधातच आहे. म्हणजे असं कुणाचं मूल्यांकन करू शकत नाही दादा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की छोट्या बॉलरला हा मारतो आणि याची रील टाकतो, तो बॉलरही तितकाच इम्पॉर्टंट असतो त्या टीमसाठी, म्हणून तो त्या टीममध्ये खेळत असतो. त्यांनी जर विकेट काढली तर तो बॉलर चांगला आणि जर मार खाल्ला तर तो बॉलर बाद. हे नाही आपण मूल्यांकन करू शकत ना, कारण क्रिकेटमध्ये बॅट्समनला आऊट काढायसाठी 1 बॉल चांगला असतो आणि त्या बॅट्समनला 3 बॉल चांगले 6 मारले की तो बॅट्समन चांगला होऊ शकतो. आपल्या प्रेक्षकांकडून अजून एक क्वेश्चन आला आहे आपल्यासाठी की तुमचा ओव्हरऑल जर आपण परफॉर्मन्स किंवा तुमच्या लाईव्ह मॅचेस बघत असता त्याच्यातून असं दिसतं की तुम्ही ज्यावेळी ओपनिंगला येता त्यावेळी पूर्ण तुमच्याकडे स्ट्राईक ठेवणे, पूर्ण गेम स्वतःवरती घेणे, समोरच्याला स्ट्राईक कमी देणे किंवा पूर्ण स्वतःच खेळणे, असं एक ओव्हरऑल सर्वांचं ऑब्झर्वेशन आहे की लास्ट बॉलला रन घेणे आणि परत स्ट्राईक स्वतःवर घेणे आणि डबल रन पळणे, सिंगल नाही घेणे.
तर याच्यावर तुम्हाला काय सांगता येईल? हे मी पॉझिटिव्हली घेतो, हे मी निगेटिव्हली नाही घेत. बऱ्याच जणांचा असा विचार असेल किंवा बरेच जण असा विचार करत असतील. पण मी मॅचच्या सिच्युएशनप्रमाणे खेळायचा प्रयत्न करतो. तुम्ही एक नावाजलेला खेळाडू आहे आणि समोर तुमच्या 100 रनांचा डोंगर आहे आणि तुमच्या समोर एक नौका प्लेअर खेळायला लागलाय. ज्यावेळी तुम्ही 2 सिक्स मारताय आणि परत 6 मारायच्या बॉलला सिंगल काढून नॉन स्ट्राईकला जाताय आणि त्या प्लेअरला खेळायला तिथं चान्स देताय. मग तुम्हाला लोकं उलटं बोलणार की नाही? 6 मारायचा बॉल यांनी डिफेन्स केला, सेल्फिश खेळायला लागलाय आणि असं करायला लागलाय. माझ्या कित्येक इनिंग दादा अशा आहेत की मी म्हणजे सेल्फिश खेळलो असतो तरी कितीतरी 50 माझे झाले असते वैयक्तिक. पण मी कधीच माझ्या वैयक्तिक धावांचा विचार नाही केला. मी माझ्या फक्त टीमचा विचार केला की टीमसाठी मी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय. 100 रन्समधल्या मी जर 40-45 रन्स मी केल्या तर बाकीच्या 60 राहिलेल्या 50-55 रन्स करायला माझी टीम 100% सक्षम आहे. मी असं म्हणत नाही की ती टीम 100% 100 रन्स करू शकत नाही किंवा माझ्या विना करू किती मॅचला मी पहिल्या बॉलला आऊट झालोय, त्या टीमनं त्या रन्स केलेत, जिंकलेत. पण एक जे स्पीड असतं त्या स्पीडमध्ये खेळणं बोलतात की ते लोकांना वाटून जातं तसं. आता प्रत्येकाचा वेळ असतो विचार करण्याचा. आपण प्रत्येकाच्या खोपडीत नाही घुसू शकत आणि तो काय विचार करतो ह्या गोष्टीकडे जर मी विचार करायला लागलो आणि लक्ष द्यायला लागलो तर मग मी क्रिकेट विसरून जाईन. अनिकेत नॅचरल क्रिकेट खेळतो. 6 मारायची त्याची हॅबिट आहे, 6 मारतो. चौकार मारायची त्याची हॅबिट आहे, चौकार मारतो. भले तो म्हणजे जसं की रोहित शर्मांनी जो ऑरा सेट केलाय की मारत सुटायचं, सिंगल डबल चांगला स्टार्ट द्यायचा. ज्यावेळी तुमच्या टीमला चांगला स्टार्ट मिळतोय ना त्यावेळी तुमची टीम निम्मी जिंकलेली असते. पण ज्यावेळी तुम्ही सेल्फिश खेळायला चालू करताय त्यावेळी लोकांच्या नजरेत येतं ही इज द सेल्फिश गाय. म्हणजे हा टॅग मला नाही लावून घ्यायचा. जो कोणी देतील आय ॲक्सेप्ट इट. जे कोणी चांगलं म्हणतील ते सुद्धा ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कारण नाण्याला 2 बाजू असतात, एक छाप्याची आणि एक काट्याची. पण ही गोष्ट सुद्धा मी पॉझिटिव्हली घेतोय आणि माझा नॅचरल गेम हा मी खेळतच राहीन. म्हणजे कोणी स्ट्राईक देत नाही म्हणला असा पण विषय नाही. जिथं मला अवघड बॉल पडतो मी तिथं अवघड बॉल खेळून काढतो, सिंगल काढतो. आणि असं क्वचितच कुठंतरी होतं की सिंगल काढतो, शेवटच्या बॉलला आणि स्ट्राईक माझ्याकडे ठेवायचा प्रयत्न करतो. कारण ती सिच्युएशन असते तशी. कारण 12 बॉलला जर 32 रन्स पाहिजेत आणि समोर माझ्या नौका बॅट्समन आहे तर मी त्या बॅट्समनला डॉमिनेट नाही करत, त्याला घेऊन खेळायचा प्रयत्न करतो. मी यदा कदाचित त्याला स्ट्राईक दिली, त्यानं 2-3 बॉल डॉट घालवले तर तो ब्लेम परत माझ्याकडेच येणार की तुला स्ट्राईक घ्यायला कळत नव्हतं काय, तुझ्यात 6 मारायचं पोटेन्शियल आहे, मग त्याला तू स्ट्राईक का दिलास. हे दोन्हीकडून येतं. त्याच्यामुळं क्रिकेट खेळणं, प्रामाणिक खेळणं हे माझं काम आहे आणि ते मी 100% करत आलोय, करतोय आणि इथून पुढेही तोच माझा प्रयत्न 100% राहील. आतापर्यंत KDC ची जर्नी आपण पाहिली आहे. तर त्या जर्नीबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा KDC पॉडकास्टचा तुमचा अनुभव कसा आहे? काय 2 शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ओंकारचं मी आभार मानेन, तुमचंही आभार मानेन की माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या प्लेअरला तुम्ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला स्वतःचं मनोगत व्यक्त करायला, क्रिकेटबद्दलची माहिती विचारायला. म्हणजे ही क्रिकेटबद्दलची अनिकेत माने काय आहे हे परत एकदा लोकांना कळेल की म्हणजे क्रिकेट सोडून आणि अनिकेत मानेची पर्सनॅलिटी काय आहे पर्सनल लेवलला किंवा त्याच्या खाजगी आयुष्यात अनिकेत माने कसा आहे. म्हणजे ग्राउंडवरचा अनिकेत माने त्यांनी बघितला आहे. तुमच्या माध्यमातून आज ग्राउंडच्या बाहेरचा अनिकेतसुद्धा बघायला त्यांना मिळेल. तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, लोकांचा वेळ आहे. म्हणजे मी हे पॉझिटिव्हच घेतो. मी कधीच कुठली गोष्ट निगेटिव्ह घेत नाही. जर कुठलीही गोष्ट जर निगेटिव्ह घेत आलो असतो तर थोडंसं मी डिस्ट्रॅक्ट झालो असतो. कारण कसं आहे KDCच्या माध्यमातून बरेच प्लेअर मोठे झालेले मी बघितलेत. आज शुभम गायकवाडचं नाव मोठं झालेलं दिसतंय, कृष्णात काशीचं नाव मोठं झालेलं दिसतंय. म्हणजे हे ओंकारची धडपड आहे की आपल्या जिल्ह्यातली प्लेअर मोठे व्हावेत, ते नावारूपाला यावेत. आणि माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे. खरंच मी इतकं मनापासून सांगतोय, म्हणजे मला इथं बोलवलंय म्हणून नाही किंवा ओंकार माझी आणि ओंकारची ओळख फेसबुकवरची आहे. हे ओंकारनेही विचारावा, तुम्हाला ओंकार सांगेल. ज्यावेळी माझ्याने त्याचा पहिला फोन झाला, मीच फोन केलेला त्याला, त्यावेळी माझ्याने तिची ओळख झाली आणि आमची पहिली भेट ही साधारणतः सांगरूळच्या टुर्नामेंटला झाली माझी आणि ओंकारची. त्यावेळीपासून आमचे संबंध घनिष्ठ होत गेले आणि एक चांगली बॉन्डिंग झाली. पण माझं बऱ्याच आपल्या कोल्हापुरातल्या ऑर्गनायझरांना जे टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्यांना खरंच माझी विनंती आहे, कोल्हापुरात असू द्यात, आपल्या कोल्हापूरच्या आजूबाजूला मुरगुड असू दे, कापशी असू दे, निप्पाणी असू दे,
इकडं कागल असू दे, हातकणंगले तालुका, शिरोळ तालुका, गगनबावडा, शाहूवाडी, इकडं जेवढ्या पण ज्या टुर्नामेंट होतील त्या टुर्नामेंटला मी एकच चॅनल सजेस्ट करीन, KDC लाईव्ह. का? कारण तो मुलगा आपल्यातून वर येतोय, त्याला सपोर्ट करणं आपण गरजेचं आहे. आणि जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, त्याचा पैशाचा विषय नसतो. तो बायफर्केशन सांगतो पैशाचं, मला किती रुपये राहतात असा कुणीही सांगत नाही आपल्या धंद्याबद्दलचा. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, जशी एका बॅट्समनला रनांची भूक असती तशी ओंकारला कामाची भूक आहे. त्याच्यामुळं प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ओंकारसाठी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या. KDC चॅनल आपल्या कोल्हापुरातला आहे, ते मोठं करायचा प्रयत्न आपणच केला तर ते मोठं होणार आहे. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद. म्हणजे आजच्या या धावत्या जर लाईफस्टाईलमध्ये बघितलं तर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या KDC पॉडकास्टच्या विनंतीला मान ठेवून वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद. तुमचाही सपोर्ट असाच ओंकारच्या पाठीशी राहो आणि ओंकारच्या चॅनलसोबतच कोल्हापूरचं नाव, कोल्हापूरचे नवीन प्लेयर्स यांचं पूर्ण जो परफॉर्मन्स असेल, त्यांची जी खेळी असेल, ते पूर्ण आपण महाराष्ट्रभर फेमस करायचा जो प्रयत्न चालला आहे ओंकारचा, त्याला आपण कुठेतरी सपोर्ट करूया आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू दे. आशीर्वाद म्हणणार नाही, साथ म्हणेन, कारण आशीर्वाद देणारा मी एवढा मोठा नाही आहे. साथ 100% असेल. मला जिथं टुर्नामेंटला त्याला सपोर्ट करायला मिळेल तिथं 100% मी त्याला त्याचं चॅनल सजेस्ट करेन. कारण मी बऱ्याच जणांना त्याचं चॅनल सजेस्ट केलं आहे, त्याच्या लिंक्स टाकल्यात. यदाकदाचित येणाऱ्या सीझनला ओंकारला माझ्याकडून 2-4 टुर्नामेंट मिळू पण शकतील, अशी म्हणजे शाश्वती आहे. 2-3 आमच्या इथं बरेच स्पॉन्सर आहेत, ते ॲग्री झालेत की बाबा हां, चान्स देऊन बघूया, बोलवून बघूया. मग त्यानंतरच ओंकारची जर्नी म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागात जेवढ्या टुर्नामेंट होतील तिथं ओंकारचं काम जर दिसत गेलं तर 100% हे चॅनल मोठं व्हायला काय मिळणार नाही असं नाही. चालेल. थँक्यू व्हेरी मच.